मॅडमांचं मनापासून स्वागत. प्रबोधिनीमध्ये अनेक विषयांवरती कार्यक्रम होत असतात. हे कार्यक्रम करता करता प्रबोधिनीतील सर्व कर्मचारी सातत्याने कार्यक्रमाच्या व्यवस्थेमध्ये गुंतलेले असतात. प्रबोधिनीतील कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा एखादा कार्यक्रम महिन्याभरातून व्हावा अशी संकल्पना चर्चेत आली आणि चर्चा मनामध्ये होतीच. पण त्या दरम्यान योगेश आलेकरी यांची प्रबोधिनीमध्ये भेट झाली आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांचा पूर्ण जीवन प्रवास असा त्यांनी पूर्ण असा आपल्या काही निवडक प्रतिनिधींसमोर मांडला. आणि ह्या कार्यक्रम असे समाजामध्ये अनेक मान्यवर मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. त्यांना प्रबोधिनीशी जोडणं, त्यांना प्रबोधिनीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथे त्यांना निमंत्रित करणं आणि ह्या कार्यक्रमाची निर्मिती यामध्ये झाली. आणि हा कार्यक्रम 3 डिसेंबरला याचं पहिलं पुष्प योगेश आलेकरी यांनी इथे गुंफलं. योगेश आलेकरी हे आशियामधल्या 2 खंडांमध्ये जवळजवळ 28 देशांचा प्रवास त्यांनी बाईकवरून केला आणि त्या कार्यक्रमाची प्रेरणा पहिलं पुष्प गुंफलं. आणि त्यानंतर विनयाताईंना आपण इथे आमंत्रित करावं अशी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी नॅशनल पार्क मध्ये गेलो. सन्मान संवाद या कार्यक्रमातलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणून घेत त्यांना आपलंसं करण्यासाठी आणि वन्य प्राणी व मनुष्य यांच्यातील सहजीवन पर्यावरणपूरक होण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या पशुवैद्यकीय क्षेत्रात आणि पर्यावरण व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या डॉक्टर विनयाताई जंगले यांचं अनुभव कथन आज आपल्या समोर त्या मांडणार आहेत. मी त्यांचा सविस्तर परिचय करण्यासाठी माझे सहकारी जयवंत शेलार यांना इथे विनंती करतो. नमस्कार. आजच्या सन्मान संवाद या कार्यक्रमामध्ये उपस्थित डॉक्टर विनया रुदिल जंगले मॅडम यांचा मी आपल्यासमोर थोडक्यात परिचय ठेवतो. तसं प्राथमिक शिक्षण मॅडमांचं रत्नागिरी जिल्ह्यातून खेड येथून झालेलं आहे, पण नंतरचं पदव्युत्तर पदवी ही झालेली आहे. पशुधन विकास अधिकारी म्हणून सन 1999 पासून महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आहेत. सन 2008 ते 2012 मध्ये आपण मुंबईचं पोपोज म्हणतो त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिली महिला पशुवैद्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. सन 2023 पासून पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पशुवैद्य म्हणून त्या कार्यरत आहेत. संजय गांधी उद्यानामध्ये कार्यरत असताना काही कामांची ठळक आपल्या समोर वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. सन 2009 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानव आणि हत्ती हा जो संघर्ष चालू होता त्यामध्ये धाडसाचं कार्य मॅडमांच्याकडून हत्तींना बेशुद्ध करून करण्याचं त्यांच्याकडून झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील 74 चित्रांचे तुंगारशर अभयारण्यामध्ये स्थलांतर करणे, त्यावेळी विशेष करून कुटुंबातला एक व्यक्ती गेल्यानंतर त्या इतर सदस्यांची काय हालत असते हे ते त्यावेळी आपल्याला अनुभव कथनाच्या वेळी सांगतीलच. त्यानंतर उद्यानातील मानवी वस्तीमध्ये शिरलेल्या कितीतरी बिबट्यांना बेशुद्ध करून संरक्षण भागात स्थलांतरित करण्याचं कार्य झालेलं आहे. वाघ, सिंह, वाघाटी, मांजर अशा आताच्या ज्या दुर्मिळ प्रजाती आहेत त्या उद्यानात यशस्वी प्रजनन करणं. आता थोडक्यात आपल्याला 16 तारखेला ज्या सिंहाच्या बछड्याचं आगमन झालेलं आहे त्यातलाच एक भाग. वन्य प्राण्यांच्या अनुभवावर आधारित वर्तमानपत्र, साप्ताहिक, दिवाळी याबद्दल त्यांचं बरंच लेख असतात. आकाशवाणी, दूरचित्रवाहिनीवर वन्यजीव संवर्धनाबाबत मुलाखती झालेल्या आहेत. मुक्या वेदना, बोलक्या संवेदना हे वन्यजीवावर आधारित पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाचा मौन वेदना, मुखर संवेदना हा हिंदी अनुवाद सुद्धा प्रकाशित झालेला आहे. पुरस्काराच्या बाबतीत सन 2013-14 मध्ये महाराष्ट्र शासनाचा गुणवंत पशुवैद्यक हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच दुसरा न्यूज 18 लोकमत वाहिनीचा सन 2018चा मुक्ता सन्मान प्राप्त झालेला आहे. मुक्या वेदना, बोलक्या संवेदना या पुस्तकाला सुद्धा कालीन पुरस्कार मिळाले. सन 2018चा महाराष्ट्र शासनाचा ललित गद्याचा स्वर्गीय अनंत कानेटकर स्मृती पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा स्वर्गीय अनंत कानेटकर स्मृती पुरस्कार, सन 2019चा स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती पुरस्कार ही मानांकन मिळालेली आहेत. तसेच मॅडमांचं सोशल मीडियावरती बऱ्यापैकी सामाजिक बांधिलकी, प्रेरणादायी, भीतीचं व्यवस्थापन, प्रवास वर्णन ह्यावरती बरंच लेखन असतं. आणि मूळतः मॅडम वाचकी आहेत. मागील वर्षी जवळजवळ 14 पुस्तकांचं त्यांच्याकडून वाचन झालेलं आहे.
आणि प्रबोधिनीशी संबंध जर म्हणायचा म्हटला तर आपण मागील वर्षी वक्ता मुनी मॅडम आपल्याकडे उपस्थित होत्या. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे वडाच्या झाडावरून बगळे मृत्यू पावण्याचं प्रमाण खूप झालं होतं. तर त्यावेळी मॅडमाने आपल्याला सहकार्य करून प्राणीमित्रांना पाठवून 3 बगळे इथून घेऊन गेले होते. त्यातील एक बगळा आम्ही ज्यावेळी अनिल आणि मी प्रत्यक्ष भेटलो मॅडमला, त्यावेळी एक बगळा त्यांनी जिवंत करून तो पर्यावरणामध्ये सोडला होता. हे विशेष. दुसरं, आजचा दिवस जर आपण म्हटलं तर आपण 2 व्यक्तींची नावं घेतलीच पाहिजेत. पक्षीमित्र डॉक्टर सलीम अली हे भारताचे पहिले पक्षी वैज्ञानिक होते. यांना भारताचा बर्डमॅन असे म्हटले जायचे. विशेष म्हणजे पक्ष्यांच्या आवाजावरून ती प्रजाती कुठली आहे हे विशेष करून ते ओळखायचे. तसेच दुसरे नाव जे आहे आता 2025चा महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार ज्यांना घोषित झालेला आहे ते मारुती चितंबले सर. त्यांना अरण्य ऋषी असंही म्हटलं जातं. तर त्यांनी 36 वर्षे वन अधिकाऱ्याची सेवा करून उर्वरित आयुष्य सुद्धा 66 वर्षे पूर्ण वन विभागामध्ये अभ्यासासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे. यानंतर या क्षेत्रात कोणाचे नाव घ्यायचे म्हटलं तर डॉक्टर विनय जंगलेताई यांचं घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. मी रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी विनयताईंना शाल, तुळशीरोप, रामभाऊ माळगी प्रबोधिनी चरित्र ग्रंथ व शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले राजमुद्रा देऊन त्यांना सन्मानित करावं. या शेलर या शेलर शेलर आणि शेलर आणि ये या तुम्ही नमस्कार. सर्वप्रथम मला रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते. मी अशा कार्यक्रमांना आवर्जून जाते कारण एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आतमध्ये काय काम चालतंय हे लोकांपर्यंत पोहोचतं त्या निमित्ताने. कारण वाईल्ड लाईफचं काम हे बऱ्याचदा लोकांच्या नजरेपासून दूर असतं. बऱ्याचदा बिबट्या जेव्हा मानवी वस्तीत होतो तेव्हाच लोकांना समजतं की काहीतरी इथे काम चालतं, पण बाकीचं जे काम असतं ते पूर्णपणे लोकांपासून दूर असतं. तर त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि पर्यावरणाबद्दल थोडीशी सजगता निर्माण व्हावी या हेतूने या बऱ्या अशा कार्यक्रमांना मी आवर्जून जाते. तर आज आपल्या संस्थेत आज दुसऱ्यांदा, मी गेल्या वर्षी एकदा आले होते, तर दुसऱ्यांदा येण्याचं मला तुम्ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वप्रथम आपण जे बोलूया, जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा आणि नेहमी बोललं जातं ज्या प्राण्याबद्दल, तो म्हणजे बिबट्या. तर या बिबट्याबद्दल सतत, म्हणजे पूर्वी जर तुम्ही काही वर्षापूर्वी बघत असाल तर सतत वर्तमानपत्रात मानवी वस्तीत गेला, मग ते अटॅक झाला, असे खूप यायचं. तर हे खूप आधीच्या, खूप वर्षापूर्वीचे हे काही चित्र आहेत, अगदी पार्कच्या बाजूची चित्र आहेत ही. हे याबद्दल मी एक लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकामध्ये, वाट हरवलेला बिबट्या. हा फोटो मी आवर्जून घेतला. याचं कारण बघा, तुम्ही त्या बिबट्याचे डोळे बघा, त्या डोळ्यामधून म्हणजे अगदी स्पष्ट दिसतंय आपल्याला त्याला काय, त्याच्या भावना काय आहेत त्या दिसत आहेत, की त्यालाही कळत नाही मी आता काय करू आणि कुठे जाऊ. म्हणजे वाट हरवलेला हा बिबट्या, आणि त्याला नेमकं काय झालंय हे आपण पुढे समजून घेऊया. बिबट्याचं नैसर्गिक वागणं म्हणजे साधारण तो एकटा जगतो. काही प्राणी जसे कळपानी, जसे सिंह आहे तो कळपानी राहतो, हरिण कळपानी राहतात, पण काही वाघ आहेत, बिबट्या आहेत, ते एकटे जगतात. तसा तो एकटा असतो. त्याचं जे ब्रीडिंग असतं त्यावेळेला फक्त नर मादी एकत्र येतात आणि इतर वेळी पिल्लांची काळजी ही मादी घेत असते.
आता जे संघर्ष होतो म्हणजे लोकांना वाटतं की आमच्या भागात बिबट्या आला म्हणजे माणसावर अटॅक करायला आला की आम्हाला काहीतरी मारायला आला, तर तसं नाही. तर त्याचे काही मी जेवढे रेस्क्यू केले त्या रेस्क्यूतून मी त्याचे काही प्रकार केलेले आहेत की तो का येतो मानवी वस्तीत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो आजारी असू शकतो, म्हणजे त्याला आजारी असेल, जंगलात शिकार करणं अशक्य झालं तर त्यावेळेला मग तो मानवी वस्तीकडे सरकतो. लहान वयाचे बिबटे म्हणजे थोडक्यात टीनेजर, म्हणजे आपली जशी टीनेजर मुलं असतात की जे आत्ताच टीनेजमध्ये आलेत, मग त्यांना नवीन नवीन प्रदेश एक्सप्लोर करण्याची एक भूक लागलेली असते. मग ते काय गाडी घेतली, बाईक घेतली आणि कुठे कुठे फिरत असतात. तसे हे जे टीनेजचे बिबटे असतात ते स्वतःचं कार्यक्षेत्र शोधत असतात. तर त्यावेळेला ते वाट चुकून एखाद्या मानवी वस्तीत येतात. कधी कधी एखाद्या भागात एखादा बिबट्या असतो, तो वारंवार दिसत असतो, तो काही अटॅक करत नाही, काही नाही, रात्रीच्या वेळेला दिसतो, असा नुसता दिसतो बिबट्या. आणि तो दिसला तरी लोक पूर्वी खूप प्रेशर आणायची वन खात्यावर, आता ते लोकांचं पर्स्पेक्टिव्ह बदललंय. ते कसं बदललंय हे पण मी तुम्हाला पुढे सांगते. कधी कधी लोक वन्य प्राण्यांसाठी फासकी लावतात जंगलामध्ये, म्हणजे रानडुकरांसाठी असेल, सशासाठी असेल, त्याच्यामध्ये कधी कधी बिबट्या त्या फासकीमध्ये अडकतो. आणि मग ती फासकी म्हणजे अशी वेदनादायी असते की ती केबल वायरची फासकी असते. आणि जे एखादा प्राणी त्याच्यामध्ये अडकला की त्यातून तो सुटण्याचा जेवढा प्रयत्न करेल तेवढी ती फासकी त्या मांसामध्ये किंवा कमरेमध्ये, पायामध्ये रुतत जाते. त्याच्या पुढचा एक प्रकार आहे तो भरकटलेला बिबट्या. भरकटलेला बिबट्या म्हणजे काय, तर समजा असं पूर्वी होतं की एखाद्या भागातला बिबट्या पकडला की पूर्वी जेव्हा बिबट्याचा अभ्यास एवढा नीटसा झाला नव्हता किंवा बिबट्याची इकॉलॉजी लोकांना माहीत नव्हती, तेव्हा वनाधिकारी काय करायचे की एखादा बिबट्या माझ्या भागात पकडला, हा बिबट्या लोकांना त्रास देतोय किंवा ते घेऊन पकडायचं आणि दूर कुठेतरी दूरच्या क्षेत्रामध्ये नेऊन सोडायचा, की त्यांना वाटायचं की माझा त्रास आता संपला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेला. पण ह्या इकॉलॉजीचा त्याचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा कळलं की बिबट्याचं जे प्रत्येकाचे कार्यक्षेत्र असतं, तर तो जो सोडलेला बिबट्या आहे तो त्याचं कार्यक्षेत्र शोधत शोधत आपल्या मूळ अधिवासात येण्याचा प्रयत्न करतो. आणि वाटेत तो रस्ता असतो, त्याच्यात त्याला कुठे त्याचं खाद्य कुठे मिळेल किंवा पाणी कुठे असेल हे त्याला माहीत नसतं. आणि त्याच्यामुळे तो असा खूप भरकटलेल्या किंवा चिडलेल्या मनस्थितीत असतो. त्याच्यात मग काही ठिकाणी अटॅक होऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे ज्याला लोक खूप घाबरतात की नरभक्षक बिबट्या. बिबट्यानी माणसावर अटॅक होतात, पण एक लक्षात ठेवायचं की माणूस हे काही बिबट्याचं खाद्य नाहीये. की माणसावर माणूस हे जर खाद्य असतं तर आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जवळजवळ 4 ते 5 हजार लोकवस्ती आहे. आमच्या घराच्या बाजूनी बिबट्या जातो, रात्रीचा 2-2:30 वाजता जातो. तर तिथे तर रोज अटॅक झाले असते. लोक छोट्या छोट्या आदिवासी लोक छोट्या झोपड्यांमधून राहतात, तर रोज अटॅक झाले असते, रोज मुलांना नेलं असतं त्यांनी. पण तसं होत नाही, अटॅक होत नाही. तो फक्त येतो, त्याचं खाद्य जे कुत्रे जिथे असतात तिथे घेतो आणि तो निघून जातो. तर हा फक्त नरभक्षक का होतो असा जो प्रकार तुम्हाला प्रश्न पडेल, तर त्याची काही विविध कारणं आहेत. की जर समजा एखाद्या बिबट्याला जंगलातलं भक्ष्य मिळणं अशक्य झालं, आजारी बिबट्याचं रूपांतर नरभक्षकमध्ये होऊ शकतं, तर तो कधी कधी काय करतो, त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीचं जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर तो अटॅक करायला जातो. जर आपण जी मोठी माणसं आहोत ती त्याच्यापेक्षा उंच आहोत, तर त्याच्यामुळे तो उभं असताना माणसावर अटॅक करत नाही. पण तीच माणसं जर खाली बसून जंगलामध्ये काम करायला लागली, इतर काही गोष्टी करायला लागली की ते त्याला सोपं वाटतं, तर त्यांना तो पकडतो. आणि एकदा पकडल्यावर त्याच्या लक्षात येतं की हे भक्ष्य खूप सोपं आहे. कुत्रा तरी चावायचा प्रयत्न करेल, हरिण धावायचा प्रयत्न करेल, पण हा माणूस नावाचं भक्ष्य काहीच करू शकत नाही. आणि त्याला मग त्याच्या म्हणजे याची चटक लागणं म्हणतं, तर तो तशी चटक लागते आणि मग त्या एखाद्या भागामध्ये वारंवार अटॅक सुरू होतात. याच्यात मी तुम्हाला वेगवेगळी जे उदाहरणं म्हणजे ज्याचे प्रकार सांगितले त्याची एक उदाहरणं सांगते. ही एक 2009 मध्ये एक डहाणूला एक बिबट्या आला होता आणि मला असाच कॉल आला, तर तो एका खड्ड्यामध्ये पडलेला होता. तर आम्ही त्या ठिकाणी डहाणूला पोहोचलो. तर खड्डा म्हणजे फार काही खोल नव्हता, एक साधारण 15 ते 20 फुटाचा खड्डा होता. तर आम्ही मग त्याला डार्ट मारला वरून आणि बेशुद्ध केलं. आणि नंतर जेव्हा त्याला वरती काढलं तेव्हा कळलं की ती एक मादी आणि ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे.
म्हणजे तिला ते वरती चढायचं कळलं नाही आणि आंधळी असल्यामुळे शिकार कळली नाही कुठे करायची आणि त्याच्यामुळे तिथे येऊन ती पडली होती. आणि असे जे असतात म्हणजे ज्यांना अपंग असतात तर त्याचं शेवटी आम्ही आमच्या रेस्क्यू सेंटर जे आहे आमच्याकडे संजय गांधीमध्ये अशा बिबट्यांना पुन्हा रेस्क्यू सेंटरमध्येच ठेवलं जातं. मग त्यांना पुन्हा आम्ही रिलीज करत नाही. म्हणजे हे जे उदाहरण सांगितलं तुम्हाला ते आजारी बिबट्याचं. आता हे ते दुसरं उदाहरण आहे की एखाद्या भागात वारंवार दिसणारा बिबट्या. हे आरे कॉलनीमध्ये हा एक इन्सिडन्स घडला होता. आरे कॉलनी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अगदी लगतच ते आहे. आणि हा बिबट्या त्यांनी एक अशी जागा निवडली होती. हा जो पाईप तुम्हाला दिसतोय हा रस्त्याच्या खाली एक पाईप आहे. म्हणजे वरती रस्ता आहे त्याच्या खालून जे मोठेच्या मोठे पाईप गेलेले असतात तर त्या पाईपमध्ये तो बसायचा. हा निशाचर प्राणी आहे. रात्री बाहेर जायचा, शिकार करायचा आणि दिवसा पहाटेच्या वेळेला त्या पाईपमध्ये शिरून बसायचा. वरून सगळी रहदारी चालू, सगळं चालू, कोणाला काही माहीत नाही, यांनी काही कोणावर अटॅक केला नव्हता. पण एक दिवस असं झालं की त्याला यायला जंगलातून तिथे यायला उशीर झाला. म्हणजे साधारण 7-7:30चा सुमार झाला आणि तेव्हा तो त्या पाईपमध्ये शिरताना काही लहान मुलांनी त्याला बघितलं. शाळेला ती मुलं चालली होती. मग त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितलं आणि मग त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला तिथे कळवलं आणि मग आम्ही तिथे पोहोचेपर्यंत 9-9:15 झाले होते आणि तिथे आधीच ऑलरेडी खूप गर्दी जमली होती. मग आम्ही जेव्हा पाहिलं की तो पाईपच्या मध्यभागी बसलेला चांगला मोठ्या वयाचा नर आहे तर आम्ही इकडच्या बाजूनी डार्टिंग करायचो तर तो त्या टोकाला निघून जायचा. तिकडच्या बाजूने आम्ही डार्टिंग सुरुवात करायचं, एकदम पाईपच्या ह्या टोकाला यायचा. म्हणजे डार्टिंगचा तिथे काही उपयोगच होत नव्हता. तो बरोबर त्याला स्वतःला प्रोटेक्ट करत होता. मग आम्ही दिवसभर आणि एवढी तिथे गर्दी, अशा वेळेला लोकांची गर्दी हा रेस्क्यू मधला एक खूप मोठा अडथळा असतो. फायर ब्रिगेडची लोक आलेली, पत्रकार आलेले, वेगवेगळे दूरचित्रवाणीचे प्रतिनिधी आलेले, BMCची लोक होती, पोलीस डिपार्टमेंट, म्हणजे फॉरेस्टचे तर भरपूर लोक, असे म्हणजे एवढी भयंकर आणि तिथले स्थानिक लोक, अशी सगळी गर्दी त्या ठिकाणी होती. दिवसभर त्या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न फेल झाले कारण तो त्या पाईपमधून काही बाहेर पडायला मागत नव्हता. मग आमच्या लक्षात आलं की असं जर आपण केलं तरी हा बिबट्या पकडला जाणार नाही. तर आम्ही संध्याकाळी 5 वाजता साधारण डिक्लेअर केलं की आम्ही आता हे रेस्क्यू ऑपरेशन इथे थांबवतोय, रात्रीचं आम्ही करू शकत नाही, आता आम्ही उद्या काय ते बघू तसं. आणि आम्ही तिथून निघून जायची तयारी केली. त्याला तिथे दगड लावले त्या पाईपच्या दोन्ही बाजूला आणि आम्ही निघालो असं सांगितलं. तसं मग हळूहळू लोक तिथून, कारण लोक पण दिवसभर कंटाळली होती, लोक पण तिथून निघायला लागली. आणि मग पूर्ण जेव्हा तिथे अगदी नीरव शांतता झाली त्यावेळेला मग एका बाजूला आम्ही दगड होता तो काढला आणि तिथे आम्ही आमचा ट्रॅप केज लावला आणि ट्रॅप केजमध्ये त्याला एक कोंबडी आम्ही ठेवली आणि बाकी आमच्या पण टीममधले आम्ही सगळे दूर गेलो आणि एकाच माणसाला फक्त दूर असं बसून त्याच्यावर नजर ठेवायला सांगितली. आणि आम्ही पण दिवसभर काही जेवलो नव्हतो म्हणून आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेलो आणि त्या माणसाला फक्त सांगितलं की जर तो आला पिंजऱ्यामध्ये तर आम्हाला फोन कर. तर आमचं म्हणजे अर्ध जेवण झालं न झालं तरच त्या माणसाचा फोन आला की तो ट्रॅप केजमध्ये आलेला आहे असं. आणि मग जेव्हा आम्ही ताबडतोब तिथे बघितलं तर एकदम हेल्दी आहे, तिथे कुठली अटॅकची हिस्ट्री नव्हती की त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही तिथेच जंगलामध्ये त्याला बेशुद्ध केलं, त्याची पूर्ण हेल्थ ब्लड घेऊन किंवा इतर काही त्याच्यात आम्ही तपासण्या केल्या आणि मग त्याला आम्ही मायक्रोचिप असते आपली, एक मायक्रोचिप म्हणजे बिबट्यांचे एक ओळखपत्र म्हणता येईल अशी एक छोटी चिप असते, ती त्याच्या शेपटीच्या तिथे बसवली आणि आम्ही तिथे त्याला रिलीज केलं. पुन्हा कधीच पुन्हा असं काही बिबट्याचा काही आलं नाही. नंतर तो मला वाटतं तो वेळेवर यायला, त्याच्या वेळेवर त्या पाईपमध्ये सकाळीच पहाटे यायला त्यांनी सुरुवात केली असावी, कारण नंतर काही त्या तिकडनं आम्हाला कॉल आला नाही. हे असं तोंड एका बाजूनी बंद केलं होतं त्या पाईपचं. यानंतर एक मशिदीमध्ये घुसला होता, जो मी तुम्हाला लहान वयाचा बिबट्या हा जो विषय सांगितला होता की जे टीनेजर बिबटे आपलं कार्यक्षेत्र, स्वतःचं कार्यक्षेत्राच्या शोधात बाहेर पडतात आणि भरकटून कुठेतरी जातात. तर हा जो भांडूपचा भाग आहे तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अगदी लगतचा भाग आहे. तर तिथे एकदा दुपारी मला असा फोन आला की एका मशिदीमध्ये बिबट्या शिरलाय. आता मशिदीमध्ये बिबट्या शिरला म्हणजे मला पहिल्यांदा थोडंसं टेन्शन आलं की आमच्या जी टीम होती, मी एकटीच महिला होते आणि तुम्हाला माहिती आहे की मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो.
तर आता म्हटलं मला जर प्रवेश नाही मिळाला तर आपण ट्रँक्युलाइज कसं करणार, की हा जो एक थोडंसं टेन्शन मला तिथे आलं. पण मी तिथे गेल्यावर म्हणजे आपल्या मुंबईची लोक खूप त्या बाबतीमध्ये त्यांना माहिती असतं की यावेळेला कामाचा भाग आहे. त्यांनी सगळं आपलं त्यावेळेला धर्म वगैरे बाजूला ठेवला आणि त्यांनी मला तिथे सन्मानपूर्वक त्यांनी प्रवेश दिला. आम्ही पूर्ण त्या मशिदीची पाहणी केली तर तिथे आतमध्ये कुठे आम्हाला तो बिबट्या काही दिसला नाही. तर नंतर आम्ही काय केलं, ही जी तुम्हाला निळा रंगाचं दिसतंय ते मशिदीची भिंत आहे आणि हे बाजूला आम्ही छपरावर चढलो होतो. तर त्या छपरावर ती मशिदीची भिंत आणि ते बाजूचं घर ह्यामधला जो बोळ होता त्या बोळाच्या तिथे त्या याच्यामध्ये तो बिबट्या बसला होता. इथे तुम्हाला छपरावर आम्ही 3 माणसं असल्याचं दिसतंय, पण तिथे उभं राहताना आजूबाजूला जर बघितलं असं तर हजारो माणसांचा समुदाय ह्या जमला होता आणि त्याचं सगळ्याचं एक लाईव्ह चित्रीकरण टेलिव्हिजनवर त्यावेळेला चालू होतं. की मी मनात म्हणजे विचार केला की जर या ऑपरेशनमध्ये जर काय झालं तर सगळ्यांना लाईव्ह म्हणजे काही कोणाचं काही झालं तर लाईव्ह सगळ्यांना बघायला मिळेल. पण वरून आम्ही तिथून त्याला डार्टिंग केलं आणि डार्टिंग केल्याच्या नंतर ते औषध त्याच्या शरीरात गेल्याच्या नंतर एक 10 मिनिटाचा वेळ असतो. तर 10 मिनिटं थोडं थांबावं लागतं. त्याच्यानंतर मग आम्ही काय करतो, एक 10-15 मिनिटांनी आता तो हालचाल बंद झाली की एक असा पोकळ पाईप घेतो आणि त्याच्या कानामध्ये आम्ही फुंकून बघतो की त्यांनी काही हालचाल केली नाही. असं कळलं की तो बेशुद्ध झाला. तर तसा मी पाईप घेतला आणि फुंकून बघितलं तर त्यांनी हालचाल केली नाही. पण त्यावेळेला मी थोडीशी नवखी होते या क्षेत्रामध्ये. मी बोलून गेले झाला बेशुद्ध. तर ते जे त्या लोकांनी ऐकलं तर ती लोक अक्षरशः एखाद्या मिरवणुकीसारखे म्हणजे अशी त्या बिबट्याकडे आली. तिथले स्थानिक लोक आहेत आणि त्यांनी तुम्ही बघा तो लहान वयाचा म्हणजे टीनेजरचा असा बिबट्या आहे, तो नुकताच वयात यायला निघालेला. त्यांनी जसं काय असं मिरवणुकीसारखं घेतलं आणि आधी मला अगदी आई आई करून जे माझं जे स्वागत करत होते ते कुठे डॉक्टर आणि कुठे काय सगळी गर्दी त्या बिबट्याला घेऊन आणि आम्ही मागे त्या गर्दीच्या मागे धडपडत होतो. आम्ही म्हणलो अरे आम्हाला पुढे जाऊन द्या. तर कोण काय त्या बिबट्याला बघण्यासाठी सगळे धडपडत होते. तर आम्हाला टेन्शन आलं की एक जिवंत म्हणजे एक चांगला कॉन्शियस ॲनिमलला आपण त्याला बेशुद्ध केलं. आता जर लोकांनी काही तिथल्या काही केलं किंवा काही तर केवढा मोठा प्रसंग उद्भवेल. पण सुदैवाने लोक पण चांगली होती. त्यांनी त्याला फक्त उचललं आणि एक मिरवणूक काढल्यासारखं मोठा आरडाओरड केला. पण त्याला आमच्या सुरक्षितरित्या आमच्या पिंजऱ्यामध्ये लोकांनी त्याला नेऊन ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जवळ पार्कमध्ये गेलो तर दुपारची वेळ असल्यामुळे त्याचं आणि ॲनेस्थेशिया त्याला असल्यामुळे कधी कधी प्राण्याचं टेम्परेचर वाढतं. तर बघितलं त्याचं टेम्परेचर खूप वाढलं होतं. मग त्याच्या शरीरावर आम्ही थंड पाणी टाकल्यावर ते टेम्परेचर हळूहळू डाऊन झालं आणि पुन्हा त्याला तसंच ते मायक्रोचिप बसवून त्याला भांडूपच्या जवळ जो नॅशनल पार्कचा भाग आहे तिथे रिलीज केलं. हे अशा तऱ्हेने आम्ही जंगलामध्ये नेऊन प्राण्यांना रिलीज करतो. नंतर एक NDDBच्या ऑफिसमध्ये एक बिबट्या आला होता. म्हणजे बघा त्याचे वेगवेगळे कुठेही तो म्हणजे त्यावेळेला इतका त्या मॅन आणि लेपर्डचा कन्फ्लिक्ट चालू होता. कधी शाळेत जायचा, कधी ऑफिसमध्ये जायचा, कधी एक मशिदीत जायचा. म्हणजे एखादी अशी काही गोष्ट त्यांनी ठेवली नव्हती. तर असं हे त्या NDDBच्या ऑफिसमध्ये आला होता. संध्याकाळची वेळ होती आणि 5-5:30ला वरच्या मजल्यावरची लोक जिन्यानी खाली उतरत होती. तर त्यांना खालच्या मजल्यावर एक टॉयलेट होतं. त्या टॉयलेटच्या समोरच तो बिबट्या बसलेला दिसला. तसे ती लोक वरच्यावर धावली सगळी आणि मग तिथून आम्हाला कॉल केला. मग आम्ही तिथे आलो 6-6:30ला पोहोचलो तिथे. तर तोपर्यंत ती वरची लोक आधी अडकलेली होती. मग त्यांना पहिल्या शिड्या बाहेरून लावून वरच्या मजल्यावरच्या लोकांना उतरवलं. आता आतमध्ये कोणी माणूस नाही याची खात्री झाल्यावर आम्ही आमचा जो ट्रॅप केज होता तो मुख्य दरवाज्यातनं आत ठेवला आणि मुख्य दरवाजा बंद करून आम्ही वाट बघत बसलो. तर जवळजवळ रात्री म्हणजे 11-11:30, 12पर्यंत आम्ही वाट बघत होतो. पण त्या काही म्हणजे त्यात कोंबडी पण आम्ही ठेवली होती. पण काही बिबट्या काही त्याच्यामध्ये ट्रॅप केजमध्ये आलाच नाही. मग नंतर म्हणजे मला असं डोक्यात विषय आला की त्या दिवशी साधारण मला वाटतं रविवारची रात्र होती बहुतेक. तर म्हटलं उद्या आता सोमवार आहे, ते रविवार नव्हता सॉरी मधलाच कुठला तरी वार होता, गुरुवार होता. आणि त्याच्यानंतर म्हटलं उद्या आता जर आपण हे ऑपरेशन जर उद्यापर्यंत समजा तो बिबट्या आलाच नाही तर मग लोक गर्दी एवढी करतील आणि मग हे ऑपरेशन म्हणजे खूपच प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. म्हणून मग आम्ही ठरवलं की जर बिबट्या आहे तर आपण कुठे आहे काय आहे ते नेमकं बघूया तरी.
मग आम्ही ठरवलं, तो आम्हाला वॉचमन बोलला होता की टॉयलेट के सामने बैठा आहे. तर मग आम्ही ती खिडकी होती बाहेरून, तर तिथे आम्ही एक शिडी लावली आणि त्या शिडीतून आम्ही त्या टॉयलेटमध्ये, शिडीवरून त्या टॉयलेटमध्ये रात्री उतरलो साधारण 1-1:30 वाजता. तर हा दरवाजा असा उघडून बघितला तर तिथे बाहेर असे त्याचे बिबट्याचे डोळे कसे मांजरांचे कसे अंधारात चमकतात, तसे 2 त्याचे चमकणारे डोळे मला टॉयलेटच्या समोरच दिसले. तसा दरवाजा मी पटकन बंद केला आणि मग म्हटलं बिबट्या तर आहे नक्की. कारण कधी कधी काय होतं, लोक इतर प्राण्यांना पण असं काहीतरी बिबट्या समजतात, छोटे छोटे कुठले दुसरे मांजर वगैरे, वाईल्ड कॅट वगैरे अशांना पण बिबट्या समजतात. तर ते बिबट्याला मी ओळखलं, म्हटलं हा इथे बिबट्या आहे. आता समोरच होता म्हणून पुन्हा मग आम्ही ठरवलं की हा जो दरवाजा आहे तो दरवाजाला आपण थोडंसं होल पाडूया. मग त्याच्यातनं आमची जी डार्टची बंदुकीची नळी जाईल आणि तिथे आपण त्याला ट्रँक्युलाइज करू. तर असं आम्ही एक थोडंसं छोटंसं होल, अगदी आवाज न होईल अशा पद्धतीने त्या दरवाजाला होल केलं. आणि नंतर आमचं पूर्ण तिथलं ते भोग झाल्याच्या नंतर आम्ही तिथून बघतो तर तिथून म्हणजे ते अगदी छोट्या आवाजातून पण तो सावध झाला होता आणि तिथून तो गायब झाला. मग पुन्हा आम्ही तसंच ते तिथून पुन्हा त्या शिडीवरून खाली पुन्हा उतरलो आणि मग म्हटलं आता तो गेला कुठे म्हणून आम्ही पूर्ण बिल्डिंगमधला वळसा घातला. तर बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक बेसमेंट होतं, त्या बेसमेंटमध्ये एक जिना होता आणि त्या जिन्याच्या खाली बिबट्या बसलेला दिसला आणि त्या बेसमेंटला काचेच्या भिंती होत्या, त्याच्यामुळे समोर तो जिन्याच्या खाली असा तिथे बसलेला दिसत होता. आता बिबट्या आमच्या समोरच होता, पण त्याला आम्ही तिथेही ट्रँक्युलाइज करू शकत नव्हतो कारण मध्ये काच होती. काच हे कुठल्याच प्राण्याला गोष्ट कळत नाही, तो ते काय त्याला समजतच नाही, तो तिथून तो धडका देतो आणि मग तो स्वतः तरी पण जखमी होतो आणि दुसऱ्याला पण जखमी केलं असतं. म्हणून मग आम्ही तोही आता म्हटलं हाही गेला म्हणजे मार्ग खुंटला. तोपर्यंत जवळजवळ रात्रीचे 3-3:30 वाजत आले होते. मग आम्ही आता ठरवलं, आता जो मुख्य दरवाजाला आपण जो पिंजरा ठेवलेला आहे तो पिंजरा सरकवत त्याच तिथे जो जिना असा खाली जाणारा बेसमेंटकडे जाणारा जिना, तर असा तो पिंजरा आम्ही सरकवत ठरवलं की जिन्याच्या समोरच इथे आणून ठेवायचा. आणि मग इथे बिबट्या खाली बसलेला आहे, तर त्याला इथून उठवण्यासाठी आम्ही वरून फटाके वाजवायचे ठरवले आणि वरून मग वरती काही लोक आमची चढली आणि त्यांनी खाली फटाके टाकले. त्याच्याबरोबर तो घाबरला, त्याला जाण्यासाठी फक्त जिना होता, तो जिन्यावरनं झटकन पुढे आला, समोरच ट्रॅपकेज होता आणि तो ट्रॅपकेजमध्ये शिरला आणि तो ट्रॅप झाला. म्हणजे हे होईपर्यंत पूर्ण म्हणजे पहाटेचे जवळजवळ 5-5:30 वाजले होते. आणि मग त्याच्यानंतर मग त्याला बघितलं, नेहमीप्रमाणे तो व्यवस्थित होता, हेल्दी होता आणि त्याला मग पुन्हा आम्ही जवळच आरे कॉलनीच्या NDDB-मधनं आम्ही आरे कॉलनीमध्ये आलो आणि तिथे जवळपास त्याला सोडून दिलं. त्याच्यानंतर पुन्हा कधी अटॅक वगैरेचा आम्हाला बातमी आली नाही. हे एक मुलुंडच्या शाळेमध्ये हा एक बिबट्या मिळाला होता, त्याला हा रिलीज करतानाचा एक हे क्षण आहे. काही फासकीत अडकलेले बिबट्याचे 2 एक प्रकार मी बघितले होते. हे पानखंडा म्हणून जो भाग आहे ओवाळ्याच्या इथे, तर तिथे एक फासकी अडकलेली होती आणि हा बोर्डीला एक बिबट्या दिसला होता. हा बोर्डीचा बिबट्या तर इतका म्हणजे असा बघताय तुम्ही की मोठ्या वयाचा बिबट्या आणि त्याचे डोळे बघा तुम्ही, तो इतका चिडलेला आहे कारण ते फासकी इतकी पेनफुल कंडिशन असते फासकीची की तो प्राणी इतका भयानक चिडलेला असतो की जर तो बाहेर आला तर तो हा माणसांना सहज लोळवू शकतो, इतका तो चवताळलेला अक्षरशः होता तो. तर असा त्याला फासकी लावली होती. तर पहिल्यांदा आम्ही बघा दिसते तुम्हाला डार्टिंग आम्ही जे केलं ते त्याच्या कमरेच्या बाजूला केलं. जनरली जे डार्टिंग कमरेच्या बाजूला करतात कारण इथे जो पुढचा भाग असतो त्याच्या पुढच्या पायाचा, तिथला जर कधी डोळा किंवा छाती इथे जर चुकून डार्ट लागला तर त्याचा मृत्यू ओढवू शकते, ह्यामुळे कमरेचा भाग प्रेफर करतात. तसं त्यावेळेला डार्टिंग आमची कमरेच्या भागात केलं. पण आम्ही वाट बघितली 20 मिनटं 25 मिनटं तरी त्याला काही ट्रँक्युलाइज झालाच नाही. आणि नंतर एकदम लक्षात आलं की त्याची जी फासकी अडकली त्याच्या पाठीमागच्या बाजूला, म्हणजे इथे फासकी लागली तर इकडे डार्ट लागलाय बघा त्याच्या बाजूलाच, तर त्याचं म्हणजे ब्लड सर्क्युलेशनच तिथे पूर्ण चोकअप होऊन गेलं होतं, त्याच्यामुळे तो काही ट्रँक्युलाइज झालाच नाही. मग त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा पुढच्या बाजूला त्याच्या डार्ट मारला आणि मग तो बेशुद्ध झाला. आणि मग त्याला अशा तऱ्हेने तुम्हाला बघते त्याचे डोळे बिबट्याचे ह्याच्यामध्ये उघडे राहतात, जरी बेशुद्ध झाला तरी डोळे उघडे राहतात. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या डोळ्यावर आम्ही कपडा टाकतो आणि मग स्ट्रेचरमध्ये पकडून त्याला बरेच चालावं लागलं कारण अशी जागा होती जंगलातली की तिथे गाडी रस्ता पण नव्हता.
मग बरंच अंतर असं स्ट्रेचरमधून त्याला नेऊन आमच्या गाडीपर्यंत न्यावं लागलं. हे आपल्याकडे न्यूमॅटिक गन आणि ब्लो पाईप आहेत. आता आपल्याकडे गन पण चांगले आलेले आहेत. त्याच्यासाठी खूप म्हणजे जवळजवळ 30 मीटरपर्यंत त्या गनची रेंज आहे. डॅम इंजेक्ट गन आहे, तर त्याच्यामधून आपण बिबट्याला किंवा कुठल्याही प्राण्याला बेशुद्ध करण्यासाठी आपण वापरतो. हे मी मायक्रोचिपचं जे तुम्हाला सांगितलं, तर ती जी सुई तुम्हाला दिसते त्या मायक्रोचिप म्हणजे तांदळाच्या दाण्यापेक्षा छोटी अशी चिप असते. ती त्या सुईच्या टोकाला बसवलेली असते आणि ती चिप जसं आपण डॉक्टर आपल्याला कातडीखाली सबक्युटॅनियस इंजेक्शन देतात कातडीवर ओढून, त्या पद्धतीने ती चिप त्या शेपटीच्या वरच्या भागाला बिबट्याची बसवली जाते. आणि बाजूला तुम्हाला जे मोबाईलसारखं उपकरण दिसते तो रीडर आहे. तर तो रीडर म्हणजे चिप बसवली म्हणजे असं नाही आहे की बिबट्याचं लोकेशन कळलं. म्हणजे कुठल्याही वन्य प्राण्याचं लोकेशन जंगलातलं कळण्यासाठी त्याला गळ्यामध्ये रेडिओ कॉलर बसवले जाते. ते रेडिओ कॉलर ही खूप महाग अफेअर असतं, म्हणजे ते जवळजवळ 3.5, 4, 5 लाखाच्या जशा त्याच्या रेंज त्याच्याप्रमाणे असतात. पण ही मायक्रोचिप ही खूप साधी टेक्नॉलॉजी. आता जवळजवळ बरेचसे पेट ओनरसुद्धा आपल्या वेटरनरी डॉक्टरांना सांगतात की आमच्या कुत्र्याला बसवून द्या. म्हणजे सोपी आहे, सहज आहे आणि 1001 रुपये एका चिपची किंमत असते. तर ती बिबट्याला आपण सर्वसाधारण बिबट्यांना आपण ही चिप बसवतो. ही चिप बसवण्याचं कारण काय असतं की जर हा बिबट्या पुन्हाच सापडला आपल्याला कधी, तर त्याचं कळतं की हा याच्या आधी या भागातून पकडला गेला होता आणि मग इथे त्याला सोडलेला होता. ही हिस्ट्री कळण्यासाठी ही 10 अंकी तो नंबर असतो. ह्या चिपचा एकदा आमच्या काळामध्ये खूप चांगला एकदा उपयोग झाला की त्यावेळेला बिबट्यांवरती एक विद्या अथ्रेय म्हणून एक वाईल्ड लाईफ सायंटिस्ट होत्या आणि त्यांनी बिबट्यांवरती संशोधन सुरू केलं होतं. त्या जनरली काही बिबट्यांना त्यांनी रेडिओ कॉलर लावली होती गळ्याला आणि रेडिओ कॉलर लावून त्या म्हणजे त्या जे रेस्क्यू जे बिबटे होत्या ते रेडिओ कॉलर बसवायचे आणि मग ते रिलीज केले जायचे. मग रेडिओ कॉलर आणि मायक्रोचिप दोन्ही त्या बिबट्यांमध्ये असायची. रेडिओ कॉलरचं कसं असतं, साधारण त्याचा एक प्रोग्राम असतो 45 ते 60 दिवसाचा. तर त्याच्यानंतर ती आपोआप ती रेडिओ कॉलर गळून पडते, पण चिप ही त्याच्या लाईफ टाईम त्याच्या बॉडीमध्ये राहते. तर एक बिबट्या त्यांनी माळशेज घाटाच्या इथे रेस्क्यू झाला होता त्यावेळेला आणि त्या बिबट्याला त्यांनी रेडिओ कॉलर बसवली होती. तर त्या बिबट्याचं नाव त्यांनी आजोबा असं ठेवलं होतं. त्याच्यावर एक मूव्ही पण येऊन गेली होती. उर्मिला मातोंडकरनी काम केलं होतं. तर तो बिबट्या चालत त्याच्या रेडिओ कॉलरचे सिग्नल जोपर्यंत होते तर त्यांना ते दिसलं की त्यांनी पूर्ण म्हणजे वर्दळीचा त्या माळशेज घाटातून चालत तो वसई इंडस्ट्रियल इस्टेट पर्यंत आला होता. वाटेत त्यांनी पूर्ण रेल्वे ट्रॅक वगैरे सगळे क्रॉस केले होते आणि वसई इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे केवढा वर्दळीचा भाग, तो रात्रीच्या वेळेला तिथून तो आला. नंतर आपल्या नागला ब्लॉकचं त्यांनी पूर्ण ते खाडी तो पोहला आणि मग तो तुंगारेश्वर सँक्च्युरीमध्ये आला. इथपर्यंत त्याचे सिग्नल मिळाले आणि त्याच्यानंतर 45 दिवसांनी ती कॉलर आपोआप गळून पडली असेल. तर हे त्यांचा एक भाग झाला. तर ही गोष्ट झाल्याच्या नंतर जवळजवळ मला वाटतं एक 1.5 ते 2 वर्षांनी मला एकदा रात्रीचा कॉल आला की आम्हाला घोडबंदर रोडला एक बिबट्या असा जखमी अवस्थेत पडलेला दिसतोय. एक आमचा NGOचा हितेंद्र मोठा म्हणून माणूस होता, त्याचा मला कॉल आला. तो नेहमी आमच्याकडे असे जखमी प्राणी किंवा काही घेऊन यायचा. तर तोनी मला सांगितलं मी लेपर्ड को लेके आ रहा हूँ. म्हटलं कहाँ से? नहीं, घोड़बंदर पे अभी मुझे मिला मेरे सामने. तो मला एवढं टेंशन की म्हटलं कौन, गाड़ी में कैसे लेके आ रहे? हाँ, मैंने पीछे रखा है, मैं गाड़ी चला रहा हूँ. मी म्हटलं अरे पण गाडी चला रहा हूँ तो पीछे लेपर्ड है. नहीं मैं लेके आता हूँ. असं म्हणजे एवढं मला पण एकदम टेन्शन झालं. म्हटलं अरे पीछे से अगर तेरे को पकड़ लिया, नहीं कुछ नहीं होगा, मैं लेके असं बोलला. आणि मग आम्ही सगळे मग पार्कच्या गेटवर वाट बघत राहिलो त्याची. मग पार्कच्या गेटवर तो एक 20-25 मिनिटात, रात्रीची वेळ असल्यामुळे तो लवकरच आला तिथे. आणि मग मी त्याला बघितलं लेपर्डला, तर त्याला बराच याला मार लागला होता आणि बहुतेक तो त्याच्या यायच्या त्या आधीच थोडा वेळ अगोदरच तो गेला होता लेपर्ड. मग त्याचं आम्ही पोस्टमॉर्टम करायला घेतलं. तर जेव्हा पोस्टमॉर्टमच्या वेळेला माझ्या लक्षात आलं की त्याच्या गळ्याला असं काहीतरी पट्टा बांधल्यासारखं खूण पडली आहे. म्हणजे तेव्हा एवढं आमच्याही डोक्यात नव्हतं की रेडिओ कॉलर वगैरे लावली असेल ह्याला असं. तर नंतर मग आम्ही प्रत्येक बिबट्या सापडला की त्याचा मायक्रोचिप चेक करतो, तर नंबर सापडला. तर म्हटलं हा नक्कीच कोणीतरी सोडलेला बिबट्या आहे.
तर मला ते गळ्याचं नंतर एक लक्षात आलं की ही रेडिओ कॉलरची कदाचित खूण असेल, की तिथे लावल्यामुळे इथे गळ्याला काळा डाग असा पडला असेल. पट्टा लावल्यावर जसा कधी कधी कुत्र्यांच्या गळ्याला डाग पडतो तसा त्याला पडला होता. तर मग मी विद्या मॅडमना फोन लावला आणि त्यांना सांगितलं असा असा नंबरचा बिबट्या तुम्ही सोडलाय का. तर त्या म्हणाल्या मी माझा रेकॉर्ड बघून थोड्या वेळाने फोन लावते. तर त्यांचा मला एक 5 मिनिटातच रिटर्न कॉल आला की आम्ही तो सोडलेला तोच आजोबा नावाचा बिबट्या. म्हणजे या बिबट्यामुळे काय झालं की तो माळशेज घाटामध्ये, म्हणजे ह्याचा अर्थ त्याला संजय गांधीमध्ये त्यावेळेला कोणीतरी आधी पकडलं असेल आणि मग आपला त्रास त्यांनी माळशेजला टाकून दिला. म्हणजे माळशेजला कुठेतरी, म्हणजे संजय गांधी किंवा ठाणा येऊर या साईडला, आणि माळशेजवरून तो पुन्हा आपला जे संजय गांधीचा एरिया होता तिथे तो पुन्हा त्यांनी येण्याचा प्रयत्न केला. तशाप्रमाणे तिथे आला, तिथे राहिला आणि दुर्दैवाने तो घोडबंदरचा रोड क्रॉस करताना त्याचं ॲक्सिडेंट झालं. पण त्याच्यामुळे एक कळलं की बिबट्याला जरी तुम्ही पकडून लांब सोडलं तरी ते पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रातच येणार. म्हणजे तुम्ही पकडून त्याला सोडणं हे त्याच्यावर सोल्युशन नाही आहे. जर त्याला सोडायचं असेल तर तो जर हेल्दी असेल तर तिथेच जवळपास सोडा, नाहीतर मग सोडू नका. अशा पद्धतीचे मग त्यावेळेला अजून त्यांनी 2-4 बिबटे अशा पद्धतीने रेडिओ कॉलर केले आणि त्याच्यातून काही गाईडलाईन्स फॉरेस्ट खात्याला दिल्या. त्याच्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट कमी व्हायला मदत झाली. आमच्या संजय गांधीमध्ये जे मी 2008 ते 12 सांगितलं, त्यावेळेला मी जेव्हा पशुवैद्यकीय अधिकारी होते त्यावेळेला जवळजवळ प्रत्येक महिन्याला 1 किंवा 2 बिबटेचे कॉल असायचे आणि लोकांमध्ये मग एवढा रोष असायचा की तुम्ही या पकडा, नाहीतर आम्ही काही येणार, आम्ही तिथे मोर्चा काढू, हे काढू. मग नंतरच्या काळात आमच्या पार्कला सुनील लिमये म्हणून पार्क डायरेक्टर मिळाले. तुम्ही कदाचित त्यांचं नावही ऐकलं असेल. तर त्या साहेबांनी मुंबईकर्स फॉर SGNP अशी एक मोहीम चालू केली. म्हणजे ही मोहीम म्हणजे एक असोसिएशन होतं. तर या असोसिएशनमध्ये पार्कच्या बॉर्डरवर राहणारे सर्वसामान्य लोक, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड, पत्रकार, या सगळ्यांच्या एक रेग्युलर कार्यशाळा या मुंबईकर्स फॉर SGNP किंवा लिव्हिंग विथ लेपर्ड आता त्याचं नवीन नाव आहे, तर त्याच्यातून ह्या कार्यशाळा चालू झाल्या. जिथे जिथे लेपर्ड दिसतोय तर त्या ठिकाणी आमच्या रेस्क्यू टीमचे लोक जे पूर्वी लेपर्ड पकडण्यासाठी जायचे ते आता अवेअरनेस करण्यासाठी जायला लागले. लोकांमध्ये जाणीव जागृती त्यांनी निर्माण केली की जर तुम्हाला जंगलाच्या बाजूला राहायचंय तर त्यालाही तितकाच हक्क आहे तिथे राहायचा. तोही त्या इकोसिस्टीमचा भाग आहे. तुम्ही जसं तिथे राहणार तर त्यालाही तिथे राहू दे. तो काही तुमच्यावर अटॅक करण्यासाठी आलेला नाही. तर मग तिथे काय येतोय तर तुम्ही कचरा टाकलेला आहे, त्या कचऱ्यावरती कुत्रे, मांजरं असे हे पेट ॲनिमल, डोमेस्टिक ॲनिमल जे तिथे खूप वाढलेले आहेत तर त्यांना पकडण्यासाठी तो येतोय. तुम्ही जर तिथला कचरा स्वच्छ केला, म्हणजे त्याला जर भक्ष्यच तिथे राहिलं नाही तर तो येणार नाही. एकतर भक्ष्य नाही तर पाणी, या 2 गोष्टींच्या शोधात येतो. पाणी तर संजय गांधीमध्ये मोठमोठ्या तुळशी लेक सारखे तलाव आहेत तर तिथे त्याच्यामुळे तो विषय नाही. मग तो येणार काय तर भक्ष्याच्या शोधात येणार. आणि लेपर्ड हा एक, मग तुम्हाला प्रश्न पडेल मग भक्ष्य संजय गांधी उद्यानात नाही आहे का, तर तसाही विषय नाही. आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुम्ही नुसते फिरायला जरी बाहेर पडला तरी हजारोनी हरणं तुम्हाला दिसतात. चितळं तिथे अगदी रस्ते, म्हणजे अक्षरशः शेळ्या मेंढ्यांसारखी त्या आमच्या आदिवासींच्या झोपड्यांच्या बाजूला किंवा आमच्या घरांच्या बाजूला चितळं अशी चरत असतात. म्हणजे एवढे ससे आहेत, रानडुकरं आहेत. कालच मला सांगितलं एखाद्या आपल्या ऑफिसच्या बाजूनी मॅडम रानडुक्कर गेलं. म्हणजे त्याचं भक्ष्य भरपूर आहे. पण बिबट्या हा असा प्राणी आहे की त्याला कळलेलं आहे की ह्यांच्या पाठी धावून आपली एनर्जी का वाया घालवावी. त्याच्यापेक्षा आपण जे झोपलेले कुत्रे आहेत यायचं, पटकन कुत्रे पकडायचे आणि निघून जायचं. म्हणजे आम्ही कुत्र्याला मुंबईच्या बिबट्याचा वडापाव म्हणतो की तो एकदम त्याला अडॅप्ट झालेला आहे. तर तशा पद्धतीने तो येतोय आणि म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही कचरा टाकणं बंद करा आणि मग त्याच्यामुळे तर तुमच्यावर अटॅक होणार नाही. तर अशा पद्धतीचे हे वारंवार या गेल्या 10 वर्षामध्ये अवेअरनेस सेशन झाल्यामुळे लोकांना आता कळलेले आणि लोक आता म्हणजे एवढं लोकांमध्ये आपल्या संजय गांधीच्या बाजूच्या राहणाऱ्या लोकांमध्ये जाणीव जागृती झाली आहे की कोणीही आम्हाला बिबट्याला पकडण्यासाठी प्रेशर आणत नाही. तुम्ही या आणि आम्हाला फक्त सांगा आम्ही काय करायला पाहिजे, आणि ते सांगितलं की तो प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतो. म्हणजे त्यावेळेला जे मला महिन्याला 1 किंवा 2 रेस्क्यू करून मग ते लेपर्ड आणणं, मग ते बघणं त्यांना, हे माझं ते काम एवढं कमी झालं की 2023ला आता मी जॉईन झाले
आता जवळजवळ मला 1.5 वर्ष होत आलं. या 1.5 वर्षात मला एकही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूचं रेस्क्यू करावं लागलं नाही. मी फक्त आल्यापासून 2 रेस्क्यू ऑपरेशन केले. एक वसईच्या किल्ल्यामध्ये एक बिबट्या शिरला होता, तर तो तेव्हा वसईकरांनी खूप मोठा हे केला की हा आमच्या किल्ल्यामध्ये येतोय, आमचा जायचा यायचा रस्ता आहे. मग त्यावेळेला त्याला आम्ही पिंजरा लावून पकडलं आणि पुन्हा त्याला आम्ही रिलीज केलं. ते एक रेस्क्यू. आणि आता काही दिवसापूर्वी एक पडघा जो भिवंडी तालुक्यात आहे तिथे गोडाऊनच्या खाली एक बिबट्या आला होता. म्हणजे हे संजय गांधीपासून खूप लांबचे काही ठिकाण आहेत. ते हे 2च रेस्क्यू झाले. दोन्ही ठिकाणी कुठल्याही माणसावर अटॅक वगैरे झाला नव्हता आणि पूर्णपणे आता म्हणजे 0 कॅज्युअलिटी झाली आहे. आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एक म्हणजे देशात एक उदाहरण निर्माण झालं आहे की आज असं झालं आहे की मुंबई ही हायेस्ट डेन्सिटी म्हणतो आपण लोकांची राहण्याची, तसं बिबट्यांची पण हायेस्ट डेन्सिटी झालेली आहे. हो, कारण इथे जवळजवळ त्यावेळेला बिबटे कमी होते, 30 ते 35 बिबटे होते. आज जवळजवळ 45 ते 50 बिबटे. जंगल तेवढंच आहे, जंगल वाढलेलं नाही आहे, बिबट्यांची संख्या वाढली आहे, तरी पण कन्फ्लिक्ट 0वर आलेले आहे. तर हे जे आहे जो लिव्हिंग विथ लेपर्ड्स हा जो प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टचं ते एक यश म्हणायला पाहिजे. आणि ते प्रोजेक्ट बघण्यासाठी आज पूर्ण देशभरातून नाही विदेशातून पण लोक आपल्याकडे येतात. तुम्ही आता काही दिवसापूर्वी ऐकलं असेल की जेन गुडाल सारखे जे शास्त्रज्ञ आमच्या उद्यानात आल्या, त्यासुद्धा हे लिव्हिंग विथ लेपर्ड्सचं त्यांनी वाचलं आणि त्यांनी त्यांच्या जी भारतातील जी त्यांची टीम आहे त्या टीमकडे इच्छा प्रदर्शित केली की मला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जायचं आहे. आणि तो आम्ही आमचा एक सर्वोच्च सन्मान समजतो की जेन गुडालसारख्या व्यक्तीला आमचं लिव्हिंग विथ लेपर्ड्सचं बघण्याची इच्छा झाली. तर अशा पद्धतीचं एक पॉझिटिव्हचं काम आपल्या उद्यानामध्ये गेली कित्येक वर्ष आमची रेस्क्यू टीम करते. हे काही जर आजारी असतील तर त्याचा आपल्याला आम्ही उपचार करतो. त्यांचे काही मोजमापं घेतली जातात. मोजमापं म्हणजे ह्याच्यासाठी की जेव्हा आपण ट्रँक्युलाइज करतो, आम्ही वन्य पशुवैद्यक जेव्हा एखाद्या प्राण्याला भुलीचं इंजेक्शन देतो तेव्हा आमच्याकडे त्या प्राण्याची कुठली हिस्ट्री नसते. त्याला काय आजारपण आहे का, किंवा त्याचं काय वजन किती आहे, किंवा इतर काही त्याला समस्या आहेत का. तो कधी कधी त्याचं सेक्स पण कळत नाही, मेल आहे का फिमेल आहे हे पण आपल्याला कळत नाही. मग त्यासाठी आम्ही जेवढे बिबटे आम्हाला बेशुद्ध केल्यावर आम्ही त्याचं मोजमाप घेतो की जेणेकरून एक अंदाज येतो की एवढ्या मोजमापाचा दिसतोय तर ह्याचं वजन किती असेल हा जो आहे. कारण नाहीतर एरवी आपल्याला पटकन किती 50 किलोचा आहे, 60 किलोचा आहे, कोण म्हणतं नाही बहुत बडा आहे, कोण म्हणतं एकदम छोटा आहे 25 किलोचा. 25 किलोचा एकदम ॲडल्ट बिबट्या नसतो. जी फिमेल असते ती साधारण 35 ते 40 किंवा 45 किलोची असते आणि नर असतो तो साधारण 50 ते 60 किलोचा असतो. तर अशा पद्धतीने आपण मोजमाप त्याची घेऊन त्याचा डेटा आपल्या पार्कमध्ये आपण मेंटेन करतो. त्याचं वजन घेतलं जातं. त्याला जर निसर्गमुक्त करायचं असेल तर पकडल्यावर लवकरात लवकर एकतर निसर्गमुक्त करावं लागतं, पण सगळ्याच बिबट्यांना काही सोडता येत नाही. आणि आजारी जखमी असेल तर मात्र त्यांना रेस्क्यू सेंटरला ठेवावं लागतं. आज बिबट्यांच्या बाबत अशी स्थिती आहे की पूर्ण देशामध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. तुम्ही म्हणजे जरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या काही 10 वर्षाच्या प्रयत्नामुळे कन्फ्लिक्टपासून मुक्त झालेलं असलं तरी इतर ठिकाणी काही अशी स्थिती नाही आहे. इतर ठिकाणी अजूनही बिबट्यांचे अटॅक चालू आहेत. बऱ्याच ठिकाणी किंवा तुम्ही जर विदर्भाच्या साईडला गेला तिथेही ह्या बातम्या असतात. कधी कधी शिकारी त्यांच्या होतात. तर हे सगळं चालू असल्यामुळे आता काही किंवा त्यांची संख्यासुद्धा आता पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे. तेव्हा आता एक सिरियसली असा एक विचार शासकीय स्तरावर चालू आहे की यांची संख्या जर आपल्याला कमी करायची असेल तर त्यांना काही केमिकल इंजेक्शन्स वगैरे जे हार्मोन्सचे इंजेक्शन वगैरे देऊन त्यांचं ब्रीडिंग वगैरे थांबवता येईल का बाबतचा एक विचार चालू आहे. आणि त्यासाठीच एक आता गेल्याच महिन्या म्हणजे या जानेवारीच्या 6 आणि 7 तारखेला चंद्रपूरला त्या पद्धतीची कार्यशाळा पण झालेली आहे. कारण शेवटी जर सहजीवन करायचं असेल तर कुठेतरी बॅलन्स आपल्याला ठेवावा लागतो. की समजा गावात येऊन जर सतत आपण इथे बसून बोलणं हे खूप सोपं असतं, कन्झर्वेशनच्या ज्या गप्पा आपण मारतो. पण जेव्हा एखाद्याच्या घरातलं मूल किंवा काही घरातला कर्ता माणूस एखाद्या वन्य प्राण्यांच्या साठी जातो तर तो माणूस त्या कन्झर्वेशनचा तो कधी विचार करत नाही.
तर त्याच्यासाठी या सगळ्या पद्धतीचा एक समतोल कुठेतरी राखला जावा, म्हणून ज्या ठिकाणी जिथे काही ठिकाणी आता आपल्याकडे नीलगायींची संख्या अतोनात वाढलेली आहे किंवा कोकणामध्ये रानडुकरं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत, बाकी काही आता मुंबईमध्ये माकडांचा खूप मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला कुठेतरी त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोलचे मेजर हातात घेतले पाहिजेत याची शासनाला आता जाणीव झालेली आहे आणि त्या पद्धतीचे सिरियस काही त्याच्यातून ठोस उपाययोजना काही दिवसातच बाहेर येतील याची अपेक्षा आहे. तर ही काही पिल्लं पण त्यावेळेला आपल्याला सापडली होती. तर हे पिल्लू आपल्याला सापडलं तेव्हा त्याच्या पाठीवर जखम पडली होती आणि त्या जखमेमध्ये किडे होते. तर घोडबंदर रोडला एका हॉटेलमध्ये हे पिल्लू शिरलं होतं आणि तेव्हा तो वेटर बोलला, अरे बडी बिल्ली आई आहे, कोणसी बडी बिल्ली आई, म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला आणि मग आम्ही बघितलं तर बिबट्याचं पिल्लू आहे. मग त्याला आमच्या रेस्क्यू सेंटरला आणलं तर त्याला हा साप चावला होता, घोणस जातीचा साप चावला. त्याला कसं खेळायला गेला त्याच्याबरोबर तर त्या घोणसने त्याला दंश केला. तर त्याच्यानंतर आम्ही त्याला अँटीस्नेक वेनम वगैरे देऊन, कारण जी माणसाला जे अँटीस्नेक वेनम वापरतात तेच प्राण्यांना वापरतात, काही वेगळं असं अँटीस्नेक वेनम नसतं, पण ते एवढं आम्हाला म्हणजे त्यांनी लळा लावला होता त्याच्यातून ते वाचलं पिल्लू. आणि अगदी माझ्या तेव्हा ते टेबलवर येऊन बसायचं आणि लोक बाहेरची यायची, ते लोक घाबरायची, अरे ये क्या है, हम लोग नहीं बैठेंगे इधर. पहिले अरे कुछ नहीं करेगा ये तो हमारा पेट जैसा हो गया. तर ते काय ऐकायचं नाहीत. मग कधी कधी आम्हाला बाहेर जाऊन त्यांच्याबरोबर मीटिंग्स घ्यावा लागायच्या लोकांच्या. पण त्याच्यानंतर मग काही दिवसांनी आम्ही जसं मोठं झालं तसं आम्हाला त्याला मग पिंजऱ्यामध्ये शिफ्ट करायची ऑर्डर येते की एवढे दिवस ऑफिसला ठेवू शकत नाही. मग तेव्हा ते खरं एक म्हणजे म्हणतात ना, एक प्राण्याशी अटॅचमेंट आपली झालेली असते आणि तोही असा समजत असतो की मी यांच्यासारखाच एक आहे असा. आणि जेव्हा त्याला उचललं आणि पिंजऱ्याच्या गजाच्या आत ठेवलं तेव्हा त्या गजाच्या पलीकडे आम्ही आणि गजाच्या तिथे तो, आणि असं त्या गजावर पाय रोवून तो असं कुई कुई आवाज करत आम्हाला हाक मारतोय आणि आम्ही तिथे काहीच करू शकत नाही. हे खूप म्हणजे एक वेदनादायक गोष्ट असते, पण शेवटी त्या पार्कच्या काही नियमाप्रमाणे आम्हाला ती करावी लागते. ह्याच्यानंतर हे 2 बिबटे भीम आणि अर्जुन तेव्हा आले होते. तर त्यांना आपण दूध पाजून, हे तर आले होते तेव्हा हे शहापूरला सापडले होते आणि यांचे डोळेही तेव्हा उघडले नव्हते. आणि नंतर जेव्हा डोळे उघडले तेव्हा आम्हीच त्यांच्या समोर दिसलो. म्हणजे त्यांना त्यांची आई पण कशी दिसते हे माहिती नव्हतं. मग ते अगदी आम्हाला अटॅच झाले होते. त्यातला भीम आता नाही आहे पार्कमध्ये, पण अर्जुन अजूनही आहे. अर्जुनची गोष्ट अशी आहे, म्हणजे त्यावेळेला तो लहान पिल्लू होतं, मी त्याला सांभाळलं होतं किंवा हे आमच्या प्राणीरक्षकांनी सांभाळलं. आणि नंतर 2012ला माझी बदली झाली आणि जेव्हा मी पुन्हा 2023ला पार्कमध्ये आले आणि मी पहिल्या दिवशी बिबट्यांच्या पिंजऱ्यासमोरून राऊंड घेत होते तेव्हा तो एक असा मोठ्या वयाचा गलेगठ्ठ बिबट्या एकदम मला एकदम असा त्या पिंजऱ्याच्या ह्याच्यावर उभा राहून असा करत होता. तर मला काही कळलं नाही. तर आमचा प्राणीरक्षक हे जे दिसतातले मुकेश मोरे म्हणाले, मॅडम तुम्ही काय तो तुम्हाला हाक मारतोय, तुम्ही का लक्ष देत नाही असं. म्हणजे एवढं हे अटॅचमेंट प्राणी ओळखतात, म्हणजे प्राणी कधी विसरत नाहीत आपल्याला. पण जे एवढं मला त्या दिवशी वाटलं की माणसं कधी कधी आपण करून सुद्धा काही त्यांच्यासाठी आपल्याला विसरून जातात. हीच ती हे तो भीम आणि अर्जुन हे 2 आहेत. जर बिबट्या आला तर काही घाबरण्याचं कारण नाही. इथे तुम्हाला उत्तनच्या आजूबाजूला बिबट्या दिसतो असं आता साहेब मला म्हणाले, काही घाबरण्याचं कारण नसतं. त्याचा पाठलाग करायचा नाही, त्याला लपू द्यायचं. तो साधारण समजा असं वस्तीच्या किंवा घराच्या आजूबाजूला आला तर तो आपल्यापेक्षा जास्त घाबरलेला असतो, तर त्याला लपू द्यायचं. त्या भागात गर्दी करायची नाही. आणि वन खात्याचा आता टोल फ्री नंबर आहेत सगळीकडे, किंवा संजय गांधीचा आहे, कंट्रोल रूमचा नंबर आहे, किंवा ठाणा वाईल्ड लाईफचा कंट्रोल रूमचा नंबर आहे. हे नंबर तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि त्यांना तुम्ही कळवलं तर ती वन खात्याची लोक त्या ठिकाणी पोहोचतात. ही त्यावेळेला आमची रेस्क्यू टीम होती. त्याच्यानंतर एक मगर एक सापडली होती, तुम्हाला दिसते एकदम अशा म्हणजे एकदम घाणीच्या नाल्यामध्ये आली होती मगर. आणि ती तिथे कशी आली ते काही कळलंच नाही, पण अशी तो नाला होता आणि त्या नाल्यामध्ये मगर असल्याचा कॉल आला. आम्ही तिथे गेलो. आता बिबट्याला पकडायचं असेल तर त्याला आपल्याकडे आपण डार्टिंग करतो, आम्ही बेशुद्धीची औषधं वापरतो. मगरीसाठी तशी काही टेक्नॉलॉजी जास्त एवढी डेव्हलप झालेली नाही, तर आम्ही मगरीसाठी काय करतो, एक स्नेअर असतात. तर ते स्नेअर म्हणजे एक प्रकारचा फास असतो, म्हणजे त्याला त्या प्राणी अडकतो पण त्याला फास बसत नाही, म्हणजे तर तशा पद्धतीचे स्नेअर असतात.
तर आमचे काही टीमचे लोक, काही लोक मागून, काही लोक पुढून असे उतरले आणि ती मगर अतिशय अशी चवताळलेली होती. मग पाठच्या लोकांनी तिला डिवचल्याबरोबर पुढे जे होते त्यांनी त्याच्या तोंडामध्ये तो स्नेअर टाकला आणि मग तिला आपण ट्रॅप केलं होतं. आणि त्यानंतर मग तिला पण आपण मायक्रोचिप बसवली आणि मग शेवटच्या 2 स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतंय की ती तुळशी तलावामध्ये आपण रिलीज केली. म्हणजे जी घाणीमध्ये जी मगर होती तिला आपण तिच्या ज्या नैसर्गिक अधिवासात इथे सोडलेले. त्यानंतर त्यावेळेला आपण हत्तींचा संघर्षसुद्धा काही बघितला होता. हत्ती हा एक खूप वेगळा विषय. 2002 पर्यंत आपल्याकडे कधीच हत्ती नव्हता. एकतर का आला असेल हत्ती, तर कॉरिडॉर म्हणजे काय असतं? कॉरिडॉर हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. म्हणजे एक नॅशनल पार्क आहे किंवा सँक्च्युरी आहे, इकडे सँक्च्युरी आहे, तर ह्या 2 जंगलांना जोडणारा जो विरळ पट्टा असतो त्याला कॉरिडॉर म्हणतात. भले ते संरक्षित जंगल नसेल, पण ते जंगल असणं ही खूप महत्त्वाची गरज असते. कारण काय असतं की प्राण्यांचं जर इनब्रीडिंग म्हणजे आपापसातला संकर जर टाळायचा असेल तर एका जंगलातून दुसऱ्या जंगलात प्राण्याला जाण्याची वाट उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. नाहीतर समजा संजय गांधी उद्यानात काही लोक म्हणतात तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भिंत बांधा म्हणजे प्राणी आतल्यात राहतील. असं भिंत बांधून कुठलं फॉरेस्ट जगू शकत नाहीत, कारण त्यांना मुक्त प्राण्यांना जायची वाट असावी लागते. तर ते कॉरिडॉरचा समजा नाश झाला कर्नाटकच्या बाजूचा, तर ते महाराष्ट्राकडे वळले किंवा मोठी धरणं बांधली गेली, खाणी तिकडे कर्नाटकच्या बॉर्डरवर खोदल्या गेल्या. आणि एक चौथं कारण जे मी इथे मेन्शन केलं नाही आहे, ते चौथं कारण म्हणजे हत्तींना वाटलं, हत्तींना वाटू शकतं. म्हणजे हत्ती एवढा म्हणजे काय म्हणतात त्याला, बुद्धिमान प्राणी आहे. त्याचं इंटेलिजंट कोशंट किंवा इमोशनल कोशंट हा माणसाच्या बरोबरीने आहे. त्याचं एक 60-70 वर्षाचं जर आयुष्य पकडलं तर त्याचे जे पहिले 10-12 वर्ष जर सोडले तर पुढच्या पूर्ण सगळा डेटा त्याच्या मेंदूमध्ये एकदम स्टोअर केलेला असतो. त्याला पूर्ण सगळ्या आठवणी असतात, त्याचे रस्ते सगळं त्याला माहिती असतं. हत्तींबाबतचं एवढं म्हणजे आहे की त्यांच्या जर कळपातला एखादा हत्ती मेला तर ते त्या ठिकाणी असं खड्डा करतात आणि तिथे त्याला त्या खड्ड्यामध्ये टाकतात. आणि मग आपण जसं सूतक पाळतो, आपल्याकडचा एखादा माणूस गेला 10-12 दिवस, तसे ते सूतक म्हणजे त्याला सूतक हा शब्द आपण म्हणतो. सूतक म्हणजे ते काय करतात, त्या भागातून ते फक्त चरण्यासाठी थोडंफार लांब जातात आणि रात्री पुन्हा तिथेच येतात. म्हणजे तिथेच 10-12 दिवस राहतात आणि मग नंतर जेव्हा त्यांना मग नंतर दूर गेले, समजा दूरच्या जंगलात गेले आणि पुन्हा काही वर्षांनी पुन्हा त्याच वाटेने त्यांना यावं लागलं, तर जिथे त्यांच्या ज्या सवंगड्याला पुरलेलं आहे त्या ठिकाणी ते थांबतात. त्यांच्या भाषेमध्ये काय श्रद्धांजली अर्पण करणं जे काय आहे ते करतात आणि मग पुढे जातात. म्हणजे इतकं त्यांचं जे इमोशनल लाईफ किंवा इमोशनल कोशंट हा खूप हायर आहे. तुम्ही जर एलिफंट विस्परर हे पुस्तक जर कोणी वाचलं असेल, लॉरेन्स अँथनी म्हणून त्याचा लेखक आहे, तर त्याचं मराठीमध्ये पण आता मंदार गोडबोलेंनी भाषांतर केलेलं आहे आणि इतकं सुंदर त्यांनी लॉरेन्स अँथनीने लिहिलेलं आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला त्याची गोष्ट सांगते की आफ्रिकेमध्ये एक गेम रिझर्व्ह म्हणून असा एक प्रकार असतो. म्हणजे ते प्रत्येकाचे असे खाजगी जंगल विकत घेतात. तसं लॉरेन्स अँथनीने आपलं खाजगी जंगल विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये प्राणी होते, सगळं होतं. तर लॉरेन्सला एक दिवस फोन आला की असा एक हत्तींचा कळप आहे आणि तो कळप इतका भयंकर ॲग्रेसिव्ह झालेला आहे की जर कोणी घेतलं नाही तर त्याला आम्ही मारून टाकणार आहोत. 4-5 हत्तींचा काहीतरी कळप होता. तर लॉरेन्सने विचार केला 4-5 हत्तींना मारलं जाणार त्यापेक्षा आपण एक प्रयत्न करून बघूया. लॉरेन्सला सगळ्यांनी त्याच्या घरच्या लोकांनी किंवा इतरांनी मागे खिचण्याचा प्रयत्न केला. इतके जर ॲग्रेसिव्ह असतील तर तू कशाला ती त्रास घेतोस आपल्याकडे. पण त्यांनी काही ऐकलं नाही. त्यांनी त्या हत्तींना आपल्याकडे घेतलं आणि तो काय, त्यांनी हत्तींना घेतल्यावर तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांना फक्त सांगायचा. पहिलं सुरुवातीला नको जाऊ बाहेर, तरी पहिल्या दिवशी काही हत्तीने ऐकलं नाही. ते गेले, लांब गेले. मग त्यांना पुन्हा शोधून परत त्या ठिकाणी आणलं. मग त्यांनी काहीतरी त्या हत्तीणीचं त्या नाव ठेवलं होतं. तर तू जाऊ नकोस त्याच्या भाषेत नुसतं असंच बोलायचं. तिथे गेलं तर तुला त्रास आहे, इथे तुला खूप चांगलं आहे असं सांगायचा. हळूहळू ते त्यांच्या त्या संवादामुळे हत्तींना काहीतरी कळायला लागलं आणि मग हत्ती हळूहळू बाहेर किंवा त्याचं जे गेम रिझर्व्ह सोडून बाहेर जाणं हत्तींनी बंद केलं. हत्ती आत राहायला लागले. हळूहळू त्यांना तिथे सगळं मिळायला लागलं. त्यांचं ॲग्रेशन पण कमी झालं आणि तिथे जंगलात रुळले. असे मग लॉरेन्सनी त्यांना रुळल्यावरती ते काम सोडलं, म्हणजे त्याचा दुसऱ्या कामाला लागला. आणि अचानक काही वर्षामध्ये लॉरेन्सचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.
तर ते हत्ती कितीतरी लांब जंगलात होते त्यांना, आणि त्याचं घर दुसऱ्या गेम रिझर्वच्या दुसऱ्या टोकाला होतं. तर त्या हत्तीनं कळलं की लॉरेन्स, कसा कळलं असेल हे माहीत नाही, तर ते एवढा प्रवास करून लॉरेन्सच्या घरी आले. म्हणजे हे काय मी सांगत नाही, हे BBC वर ह्याचे पूर्ण म्हणजे डॉक्युमेंटरी आहेत, व्हिडिओ आहेत. ते घरी आले, त्याच्या लॉरेन्सच्या मुलाच्या आणि बायकोच्या त्यांनी पाठीवरून ती सोंड असं फिरवली आणि थोडे दिवस ते तिथेच थांबले. जसं त्यांच्यातलं कोणी मेल्याच्या नंतर मी म्हटलं सुतक पाळतात तसं तिथे थांबले आणि नंतर मग ते पुन्हा काही दिवसांनी 10-12 दिवसांनी आपल्या ठिकाणी निघून गेले. इतकं म्हणजे हत्तींचं एवढं इमोशनल आहे. तसं सिंधुदुर्गातला जो विषय मी तुम्हाला सांगते, तर ते एक सिंधुदुर्गामध्ये सुरुवातीला जेव्हा हत्ती आले तेव्हा आमचे जे मी पण आता कोकणातली आहे, तर कोकणातले आमचे लोक थोडे देवभोळे असतात. तर त्यांनी काय केलं, त्या हत्तीच्या पावलांची पूजा पण करायला सुरुवात केली की गणपती बाप्पा आमच्या ठिकाणी आले. हे सुरुवातीला असं एक चांगलं एक सहजीवन होतं. पण नंतर मग हळूहळू असं झालं की काही लोक त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. मग ते हत्तींना त्रास देणं वगैरे असे प्रकार झाले. मग हत्ती पण चिडले. तर त्या त्रास देण्यातलं एक उदाहरण असं झालं होतं, मी तुम्हाला सांगते की हत्ती एका माणसाच्या घराच्या पाठीमागे एक हौद होता. तर त्या हौदामध्ये हत्ती यायचे, पाणी प्यायचे आणि निघून जायचे. ते काहीच करायचे नाही, फक्त पाणी पिण्यासाठी तिथे यायचे. पण रोज हत्ती येतात ह्याचा त्या माणसाला राग यायला लागला की माझ्या हौदात येऊन का पाणी पितात हत्ती. तर ह्यानी एक दिवस काय केलं, त्या हौदामध्ये एक छोटा करंट सोडला. म्हणजे हत्ती तिथे आले, त्याला मारायचा हेतू नव्हता, पण एक त्यांना घाबरवायचा हेतू होता की बाबा हे हत्तींना घाबरवावं. तर त्या करंट हत्तींना झटका बसला आणि ते पाठी गेले. आणि तेव्हा ते हत्ती एवढे चिडले की जोपर्यंत आधी त्याला अजिबात त्रास देत नव्हते जे हत्ती, ते नंतर येऊन त्याच्या घरावर रोज धडका मारायला त्यांनी सुरुवात केली की तू आम्हाला पाणी पिऊ देत नाहीस, तू इथे राहू नकोस, असं त्याला ते इंडिकेट करत होते. म्हणजे एवढं हे हत्तींचं सूड घेणं, प्रेम करणं किंवा सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीच्या आहेत. हे हत्तींसाठी आपण ट्रँक्युलायझेशनची ही बंदूक आपण वापरतो आणि हे औषध आहे. हत्तींना ट्रँक्युलाइज करणं हा एक वेगळा प्रकार असतो. म्हणजे काय आहे की जसं बिबट्याचं मी तुम्हाला सांगितलं, आमची टीम जाते, मग तो बिबट्या दिसला की कोणीतरी एक ट्रँक्युलायझेशन मी केलं किंवा आमच्या टीममधल्या दुसऱ्या कोणी केलं, मग त्या बिबट्याला उचललं आणि आणलं, एवढं सोपं असतं. म्हणजे पण हत्तीचं ट्रँक्युलायझेशन हे 1-2 माणसाचं नसतं. हत्तींचं ट्रँक्युलाइज जर करायचं असेल तर त्यांना पाळीव हत्ती लागतात. तर या चित्रामध्ये तुम्हाला मध्यभागी जी आहे ती जंगली हत्तीने पकडलेली आहे आणि जे 2 बाजूला 2 आहेत ते पाळीव हत्ती आहेत. आणि त्या पाळीव हत्तींमधला एक टस्कर असावा लागतो, म्हणजे जर सुळेवाला नर असावा लागतो. तर तो कशासाठी, जर जंगलामध्ये जर बेशुद्ध केलेला हत्ती खाली पडला तर त्याला उचलणार कोण जंगलामध्ये, मग हा जो पाळीव टस्कर असतो तो आपल्या टस्कनी त्याला वरती उचलतो. तर त्याच्यासाठी आम्ही जे सिंधुदुर्गामध्ये ट्रँक्युलायझेशन म्हणजे केलं त्याचं, तर त्याच्या असे काही टीम केल्या होत्या. एक टीम वॉकी टॉकी घेऊन पहिल्यांदा जंगलात फिरायची की कुठे त्यांची विष्ठा दिसते. तो एक 4 ते 5 हत्तींचा कळप होता. तर कुठे दिसते काय असं करत तो फिरायचा. आणि एकदा त्या हत्तींचं लोकेशन कळलं की वॉकी टॉकीवरून ते आम्हाला मेसेज द्यायचे की ह्या ठिकाणी हत्तींचा कळप आहे. मग आम्ही त्या ठिकाणी आमचं सगळं घेऊन औषधं वगैरे त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जायचो. आणि मग आम्ही त्याला बंदुकीमध्ये त्याला अंदाजाने विचारायचो की ॲडल्ट हत्तीण करायची आहे का छोटा हत्ती आहे की कसं. मग त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून आम्ही डोस भरून द्यायचो. आता डोस भरून देणं म्हणजे काय समोरासमोर त्याला मारू शकत नाहीत. मग आम्ही काय स्वतः पण जंगलात जाऊ शकत नव्हतो. मग जो माहूत होते, म्हणजे हे आसामवरून प्रशिक्षित माहूत आणि हत्ती आणले होते, तर त्या माहूतांच्या हातात आम्ही बंदूक द्यायचो. मग ते माहूत त्या हत्तीवर बसून जंगलात जायचे आणि कुठे जो जंगली हत्ती दिसेल त्याला ते ट्रँक्युलाइज करायचे. आणि मग तो हत्ती असा हे होऊन एका झाडाला टेकून राहायचा, बेशुद्ध झाला की मग हे 2 हत्ती जाऊन त्याला 2 बाजूला ते रश्या त्या माहूत बांधायचे आणि मग ते पकडून त्याला आपल्या इथे आणायचे. तर अशी ती प्रोसेस होती. पण त्याच्यामध्ये पण खूप अशी ही जी पहिल्या वेळेला आम्ही जी ट्रँक्युलाइज केली ती हत्तीण होती. आणि हत्तींच्या कळपामध्ये कसं असतं, त्यांची हत्तीण ही कळपाची प्रमुख असते. आणि तिला कसं असतं की वन्य प्राण्यांमध्ये कुठल्याही ट्रीटमेंट असो त्यांचा एक स्ट्रेस हा भयंकर प्रकार असतो, म्हणून ते खूप कठीण असतं करणं. म्हणजे तुम्ही जरी त्याला व्यवस्थित सगळी इंजेक्शन दिली, सगळं दिलं, पण तरी पण तो स्ट्रेसनी प्राणी जातात. म्हणजे त्यांना नुसतं माणसाने पकडलं ह्याचाच त्यांना इतकी भीती वाटते की ते हार्ट अटॅक त्यांना तिथे येतो.
तर हत्तींमध्ये काय आहे, ती जी कळपाची प्रमुख आहे तर तिला तिच्या कळपाचं पण टेन्शन आहे की माझे जे मुलं बाळं नातवंड आहेत तर ती कशी आहेत, म्हणजे तिच्या स्वतःच्या जीवाची पण भीती आहे आणि कळपाचं पण, असा डबल स्ट्रेस या हत्तीणीवरती आला. आणि तिला ज्या पकडलं त्या दिवशीच रात्री तिला डायरिया चालू झाला. मग इतका भयंकर डायरिया होता की जसं काही पाईपमधून असं पाणी पडावं असं तो एकदम डायरिया होता. मग त्याला आम्ही सलाईन लावायचा प्रयत्न केला, पण मला दिसतं ह्या चित्रामध्ये सलाईन लावतोय आम्ही, पण ते सलाईन पण लावून देत नाही ते जंगली प्राणी. ते त्याच्या सोंडेनी लावलेलं सलाईन झाडकन उडवून लावायचे, असा खूप प्रयत्न केला आम्ही, पण ते काही राहिलंच नाही. म्हणजे जे सलाईन जाणं आणि त्याचं जे शरीरातनं पाईपसारखं पाणी जाणं ह्याचा मेळ कुठे जमला नाही आणि ही हत्तीण त्यावेळेला गेली. तर तो एक एवढा म्हणजे स्ट्रेस, म्हणजे आम्हाला एवढा टेन्शन आलं की एवढा मोठा प्राणी कालपर्यंत जंगलामध्ये चांगला फिरत होता आणि आज असा गेला. म्हणजे हे एक भयानक, म्हणजे एक प्रकार, म्हणजे आजपर्यंत मी पशुवैद्यकीच्या तेव्हापर्यंत पण खूप मृत्यू बघितले होते प्राण्यांचे. एक डॉक्टर म्हणून तर जन्म आणि मृत्यू हे नेहमीच तुमच्या समोर असतात, पण जेव्हा हत्तीसारखा प्राणी जातो तेव्हा काय होतं हे म्हणजे मला तेव्हा अनुभवायला मिळालं. आणि मग म्हणजे लक्षात आलं की म्हणजे प्राण्यांचं ही जी ससे होलपेट होते ही माणसाला म्हणजे कळत नाहीये त्यांचं काय. आता तिथे कुठेतरी काहीतरी खाणी खोदल्या असतील, त्यांचं जे नैसर्गिक अधिवास हिरावला गेलाय म्हणून ते महाराष्ट्रात आलेत. महाराष्ट्रातल्या लोकांना समजत नाहीये की हत्तींशी आम्ही कसं डील करू. मग ते हत्तींशी काहीतरी वागतायत आणि मग आम्हाला सांगतायत की हत्तींना पकडा, आणि पकडल्यावर मग अशा पद्धतीच्या काही कॅज्युअल्टी होत आहेत. तर ही हत्तीण जेव्हा आम्ही हे केली झाली, मग त्यानंतर आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम केलं. 4 ते 5 डॉक्टर सगळे त्या ठिकाणी आले होते आणि आम्ही ते पोस्टमॉर्टम केलं. तर त्याच्यामध्ये पण ते डायरिया, स्ट्रेस आणि तिच्या शरीरातलं पाणी कमी होणं हा एक त्याच्यामधून निष्कर्ष निघाला. त्या रात्री मग स्थानिक बायकांनी त्या हत्तीणीची पूजा केली आणि तिला तिथे पुरलं. तर आम्ही जंगलामध्येच आमच्या एक तंबू लावलं, त्या तंबूमध्ये आम्ही बसलो होतो आणि असं खूप टेन्शन होतं, तेव्हा झोप येणं शक्यच नव्हतं. तर रात्री आम्ही असे बसलेलो तर आम्ही बघितलं की समोरून जंगली हत्तींचा असा कळप आला तिथे, आणि तो कळप एकदम असा दुःखी होता आणि आपला हळूहळू पाय असा येतात तसा त्या ठिकाणी आला आणि जिथे त्या हत्तीणीला पुरलं होतं त्या ठिकाणीच तो नेमका आला आणि तिथे ते असे गोल असे तिथे थांबले आणि तिथे काय माहिती कसं बघत बसले आणि मग थोड्या वेळाने एक 10-20 मिनिटांनी जड पावलांनी ते निघून गेले. म्हणजे हे पण मी बघितलं तेव्हा मला कळलं की माणसाला जे आपलं जे दुःख असतं की एखादा जीवलग गेला तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त दुःख हे प्राण्यांमध्ये असतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ही पुन्हा मोहीम पुढे चालू ठेवायची की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा मग तरी पण आम्हाला वरून सांगण्यात आलं की मोहीम तुम्ही चालूच ठेवा, कारण 4 ते 5 हत्तींचा हत्ती संवर्धनाच्या दृष्टीने तर काहीच उपयोग नाही. तर त्याच्यामुळे मग पुन्हा पुढच्या हत्तींना आम्ही ट्रँक्युलाइज केलं. त्याच्यामध्ये आणखीन पण काही अशा गमतीशीर गोष्टी घडल्या की हे आमचे पाळीव हत्ती जंगलात जायचे जंगली हत्तींना शोधायला. तर त्याच्यामध्ये हे पाळीव हत्ती जंगली हत्तींचाच पाठलाग करायचे, माहूत त्यांच्या पाठीवर बसलेले असायचे. तर जंगली हत्ती खूप चिडले या हत्तींवर. तर मग एकदा काय केलं, हे तळावर आम्ही बांधलेले होते पाळीव हत्ती, तर एका रात्री जंगली हत्ती आले, त्यांनी पाळीव हत्तींच्या तळावर हल्ला केला आणि त्या हत्तीणीला सोबत घेऊन ते गेले. आणि ते हत्तीणीला गेले घेऊन, तर माहूत तो चिडला, अरे मैंने इसको इतना अच्छा कुछ सिखाया था, वो जंगली के साथ कैसे जा सकती है. मी म्हटलं अरे ते प्राणी आहेत बाबा, म्हणजे हे काय. मग म्हणजे जिथे आम्ही तिथे गेलो होतो की त्या जंगली हत्तीला पकडायला, ते आम्ही मग त्या दिवशी 2 दिवस आम्ही पाळीव हत्तीणीला शोधत फिरायला लागलो. मग ती एकदाची सापडली आणि तिच्या त्या पाठीवर जखम झाली होती, त्या जंगली हत्तीने केली होती, त्याचं आम्ही ते ड्रेसिंग करतोय. तर हे सगळं हत्तींचा जो पूर्ण जो आहे ना, तो मी माझं जे पुस्तक कोणी नाही ती आली, तिला तो माहूताच्या ती एकदम आज्ञेत होती. माहूत बघितल्यावर ती घाबरली एकदम, त्यांनी ऑर्डर दिल्यावर. तर हे असं म्हणजे मी जे पुस्तक लिहिले मुक्या वेदना बोलक्या संवेदना, तर त्याच्यामध्ये मी घर हरवलेल्या हत्तींसाठी असं एक प्रकरण लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी तिथे आम्ही जे हत्ती मोहीम केली, तर त्यामध्ये मी असं काही फक्त मी तेव्हा काही डायरी लिहित होते
की रोज काय झालं, असं रोज खूप वेगळं वेगळं घडायचं आणि मला फार आश्चर्य वाटायचं काय काय वेगळ्या गोष्टी. एकदा काय झालं, आम्ही असे बसलो होतो तर एक पत्रकार आमच्यासोबत जवळ आला. म्हणजे पत्रकार पण तसे असायचे आणि आम्ही कसं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं, आम्ही महिना 2 महिने तिथे होतो. मग काही काही दिवस हत्ती पण सापडायचे नाहीत, मग आम्ही आपल्या जंगलात असेच बसून राहायचो. मग एक पत्रकारांची पण आमच्या तिथे ओळखी व्हायच्या. मग पत्रकार आला आणि मला म्हणतो डायरेक्ट, तुम्ही कशाला हत्तींना पकडताय? म्हटलं अरे बाबा, तू तर स्थानिक आहेस, तुमच्या इथल्या लोकांना त्रास होतोय, तुम्ही शासनाकडे हजारो तक्रारी केल्या, आमदारांनी तुमच्या विधानसभेत प्रश्न मांडले हत्तींचे, म्हणून मग आम्हाला इथे यावं लागलं हत्तींना पकडायला. नाही नाही, तुम्ही त्या हत्ती बित्ती काय पकडू नका. म्हटलं का? त्या हत्तींमुळे तर मी पत्रकार झालो. मला काय कळेल ना हा प्रश्न, की हत्तींमुळे एखादा माणूस, म्हणजे मला हे जरा पचायला जड झालं. म्हटलं हत्तींमुळे कसा काय पत्रकार झालात? तर तो म्हणाला, मॅडम गोष्ट अशी आहे की हत्ती येतात, आमच्या बागांचं नुकसान करतात, मग ते काय थोडी पंचनामामध्ये आम्ही थोडं वाढवून सांगतो. मग असं आमच्या बागेचं नुकसान झालं होतं, ते आम्ही गरिबी होती, मग थोडं वाढवून दाखवलं आम्ही, मग आम्हाला त्यातनं जो नुकसान भरपाई मिळाली त्याच्यातून माझं पत्रकारितेचं शिक्षण झालं, म्हणून तुम्ही हत्तींना नेऊ नका इथून. हे म्हणजे असं अशा पद्धतीचे पण असे वेगवेगळे अनुभव आले. तर तुम्ही तो लेख जरूर वाचा. हे सगळे म्हणजे मी टाईम म्हणजे डे टू डे सगळं तिथलं त्या डायरीसारखं तो लेख लिहिलेला आहे. हे असं एक पिल्लू आम्ही पकडलं होतं. ते पिल्लू एवढं हट्टी होतं की ते खाली आडवं झोपायचं. मग हा जो आमचा आहे पाळीव, ह्याला बाबू नाव होतं, मग तो आपल्या टस्कनी त्याला वरती उचलायचा. तर तेव्हा ज्याला जेव्हा ट्रकमध्ये, म्हणजे कसं होतं ती मोहीम की महाराष्ट्रातले हत्ती पकडायचे आणि कर्नाटकच्या बॉर्डर जो हत्तींचा मूळ अधिवास आहे तिथे नेऊन सोडायचे, अशी ती मोहीम होती. तर ह्या बाबू हत्ती काम करायचा, त्या हत्तीला ट्रकमध्ये चढवायचं. तर ते पिल्लू एवढं हट्टी होतं की ते आतमध्ये ट्रकमध्ये चढायलाच तयार नाही. किती ढकललं तरी ते आपलं ओरडतंय. मग ह्या बाबूनी काय केलं, आपल्या सोंड्याने जोराचा फटका त्याच्या गालावर दिला. तसं मग ते एकदम म्हणजे रडत रडत म्हणतात तसं ते आतमध्ये गेलं ट्रकमध्ये. मग या ट्रकमध्ये घेऊन त्यांना मग कर्नाटक बॉर्डरवर, बघा तो बाबू हत्ती त्याला घेऊन चाललाय, आणि मग त्याला ते कर्नाटक बॉर्डरवर त्याला म्हणजे नेऊन सोडलं. पण ह्याच्यातून पण असं एवढं साधं झालं नाही, ते खूप कॉम्प्लिकेशन्स झाले मध्ये. म्हणजे एकदा हत्तीला सोडताना कर्नाटक बॉर्डरच्या बायकांनी रस्ता रोको केलं होतं. म्हणजे महाराष्ट्रातलंच अकले म्हणून काहीतरी गाव होतं, तर त्या बायका रस्त्यातच बसल्या होत्या. आम्ही हत्तीला घेऊन आलोय तर त्या बायका उठायला तयार नाहीत. तर आम्ही त्यांना सांगतोय की अरे बाबा, आम्ही काय हे महाराष्ट्रात नाही सोडणार आहोत, तुमच्या गावात आम्ही कर्नाटकमध्ये नेऊन सोडणार आहोत. तर त्या बायका आणखीन भडकल्या. अरे त्या गावात, ते गाव आमची माहेरचं गाव आहे तिथे. तर म्हणजे मला तेव्हा कळलं की बॉर्डरवर राहणाऱ्या लोकांना म्हणजे राज्य दोन्हीकडचं त्यांना सारखं असतं. आपण आपलं म्हणजे बाकी गोष्टी सोडून द्या, पण म्हणजे अशा पद्धतीचं असतं. पण ते आम्ही तिथे सोडून पण ते हत्ती तिथे राहिले नाहीत. म्हणजे ते हत्ती पुन्हा महाराष्ट्रात त्यांचं जसं म्हणतात तिथे यायचा त्यांनी प्रयत्न करायला लागले. आणि मग पुन्हा मग एवढा लोकांनी मोर्चा काढला, तिथल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरला अक्षरशः कोंडून ठेवलं त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये. आणि मग सांगितलं नाही, त्या हत्तीला परत पकडा. मग जो हत्ती सोडला होता त्याला पुन्हा पकडायला फॉरेस्ट डिपार्टमेंटला जावं लागलं. आणि मग इतका तेव्हा गोंधळ होता की त्या गावातली लोकं आम्हाला साधं पाणी पण द्यायला तयार नव्हती. आणि आम्ही त्या असं एक पठार होतं मोठं आणि खाली दरी होती. तर तिथे आम्ही शोधत, तर संध्याकाळची वेळ होती, आम्ही हत्तीला आता कुठे असेल इथे सोडला होता, इथे असं शोधतोय आम्ही. तर हत्तीचं कसं असतं, दिसतो खूप मोठा, पण तो जवळ येईपर्यंत पण त्याच्या पावलांचा आवाज येत नाही आपल्याला. तर आम्ही सगळे असे सोडतोय. एक आमचा तो ट्रक हत्तीला नेण्यासाठीचा ट्रक उभा, ते ट्रँक्युलायझेशनची गन घेऊन आमच्यातला एक तो आहे तो फिरतोय. आणि आम्ही इथे दिसतोय का हत्ती, तिथे दिसतोय का. तर एवढ्यात अचानक ते पिल्लू, म्हणजे दिसताना बघा तुम्हाला किती छोटं दिसतंय, आणि असं ते कान फडफडवत आम्हाला बघून एवढं धावत आमच्या अंगावर आलं. आम्ही म्हटलं आता मेलो होते का आता. तर मग धावलो, कोण ट्रकमध्ये चढलं, कोण झाडावर चढलं. आणि मी त्या ड्रायव्हरला, मी खाली होते, ड्रायव्हर अरे मुझे ले लो ऊपर ले लो, असा गोंधळ. मग त्या ड्रायव्हरने मला खेचून मग ते ट्रकमध्ये घेतलं. आणि मग तेवढ्यात नशिबाने तो आमचा जो ट्रँक्युलायझेशन करणारा होता त्यांनी गन बरोबर रोखली आणि त्याला डार्टिंग मारलं, तसं ते उलटा फिरला. आणि मग अर्ध्या एक तासाने तो बेशुद्ध आम्हाला सापडला. मग त्याला घेऊन आम्ही आलो. असं ते सगळ्या. हे गिधाड पण आपल्याकडे त्यावेळेला काही यायचे. आता तर गिधाडं भरपूरच नष्ट झाली आहेत. फक्त रायगडमध्ये वगैरे भरपूर, श्रीवर्धनला तिथे सीस्केप म्हणून संस्था आहे,
तर त्यांनी ते खूप गिधाड संवर्धनाचा खूप सुंदर प्रोजेक्ट राबवला आहे. फणसाडला म्हणजे प्रेमसागर मिस्त्री म्हणून आहे तो आणि खूप चांगलं काम करतोय तो. त्यांनी त्या भागात भरपूर गिधाडं वाढवली आहेत. मग ते ॲक्च्युली काय करतात, त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क प्रस्थापित केला आहे आणि मेलेली जनावरं म्हणजे ॲक्च्युली गिधाड जाण्याचं एक कारण म्हणजे असं म्हणजे संशोधनातनं असं आलं की डायक्लोफेनॅक म्हणून जे औषध पशुवैद्यकीयच्या ह्याच्यात वापरलं जातं ते जर जनावरांना दिलं आणि त्याच्यातून जनावर मेलं आणि ते जनावर जर गिधाडांनी खाल्लं तर गिधाडं मरतात, अशी म्हणजे एक रिसर्च झाला. पण त्यात दुसरा पण एक भाग असा झाला की त्याच काळामध्ये म्हणजे 90च्या काळामध्ये जेव्हा R.R. पाटील आपले ग्रामस्वराज मंत्री होते, त्यांनी स्वच्छ गाव अभियान चालू केलं होतं आणि गावोगाव आपली त्यावेळेला खूप स्वच्छता झाली होती. मग त्यामुळे कचरा टाकणं किंवा मेलेली जनावरं उघड्यावर टाकणं हा सुद्धा प्रकार जवळजवळ बंद झाला होता. मग ती मेलेली जनावरं पुरली जायची. मग मेलेली जनावरं जर पुरली जायची तर गिधाडांना तेव्हा खाद्य पण बंद झालं होतं मिळणं. म्हणजे ही गोष्ट फारशी कोणाच्या लक्षात आली नाही की ह्याच्यामध्ये पण गिधाडांची संख्या बऱ्यापैकी खाद्य नसल्यामुळे पण कमी झाली. आणि मग असं म्हणतात की 99% गिधाडं त्या काळात नष्ट झाली, 1% गिधाडं शिल्लक राहिली. पण नंतर आता हे काही ह्या तरुणांच्या प्रयत्नांनी त्यांनी आता मेलेली जनांनी अशा काही फीडिंग ग्राउंड बनवलेले आहेत की ज्या ठिकाणी गिधाडं येतील मग त्यांनी ते तिथे गिधाड टाकतात. पण इथे गिधाडांमध्ये म्हणजे हा विषय पण खूप मोठा आहे, पण थोडक्यात सांगते की गिधाडांमध्ये एक राजगिधाड म्हणून असतं. तर त्याचं काम काय असतं की फक्त ती स्किन तोडायची, स्किन सोलायचं काम तो करतो. पण राजगिधाड जे आहे ना ते किंग व्हल्चर त्याला म्हणतात, ते तर 100% म्हणजे नामशेषच झाले. हे जी दुसरी व्हाईट बॅक्ड व्हल्चर आहेत ती आहेत, पण राजगिधाड नसल्यामुळे त्यांना जर अख्खं जनावर टाकलं तर खाता येत नाही. मग ही जी सीस्केपची लोक काय करतात, त्याचं जे कातडी असतात ती सोलतात, पुन्हा ती स्वतः सोलतात आणि सोललेलं जनावरं टाकतात. मग ती गिधाडं खाली उतरतात आणि खातात. आणि अशा पद्धतीने तिथे कन्झर्वेशन खूप सुंदर पद्धतीने रायगडमध्ये आज चालू आहे आणि बऱ्यापैकी संख्या वाढली गिधाडांची. हरणांचे पण तुमचं मला वाटतं वेळ आता संपत आला असेल ना? हां चालेल. हरणांचे पण तेव्हा आम्ही 74 चितळांचं स्थलांतर केलं होतं. हे बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, तिथून आम्ही 74 चितळं तो पवईचं तिथून सोडली. त्याच्यामध्ये पण चितळांमध्ये कसं मी खूप तेव्हा अनुभव घेतले की एक हरणाच्या काळजाचं म्हणजे कसे असतात, हे खूप घाबरट प्राणी येतो त्याला आपण म्हणतो ना, ते एक अक्षरशः खरं आहे. नुसतं त्यांना आपण डार्ट असा रोखला तरी अशा धावतात आणि धडका देऊन मरू शकतात ते. आमच्याकडे अशी गोष्ट झाली होती, पूर्वी संजय गांधीमध्ये गणपती विसर्जन व्हायचं, आता तर बंद झालं आहे. तर एक दिवस काय झालं, मग ती मुलं पिपाण्या वगैरे वाजवत हरणांच्या पिंजऱ्याजवळ यायची. तर एकाने काय केलं, ती टार्गेट मुलं आली पिपाण्या वाजवत आणि एक हरण, तेव्हा हरणांची अशी सवय होती की ती पर्यटक दिसले की जवळ जायचे, कारण पर्यटक तिथे काकड्या विकणाऱ्या बायका बसायच्या, त्यांच्याकडनं काकड्या घ्यायचे आणि हरणांना द्यायचे. तर ते त्याच्यामुळे ती लजा गेली हरण त्याच्याजवळ. तर ह्यांनी काय केलं, पिपाणी जोरात त्या हरणाच्या कानात वाजवली. तसं ते हरिण असं वरती गेलं, उडालं एकदम, आणि ते खाली जे म्हणजे उडी मारली आणि खाली आलं तेच मेलं. ते म्हणजे इतके ते घाबरट असतो तो प्राणी. तर ह्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे आम्ही असे पिंजरे बनवले होते त्यांना नेण्यासाठी, आणि दर आठवड्याला आम्ही 3-4 आम्ही पिंजऱ्यातून आम्ही घेऊन जायचो. त्यांचे पण डोळे उघडे राहतात म्हणून डोळ्यांना असे ब्लाइंड फोल्ड बांधावे लागतात. मग त्यांचं ब्लड वगैरे आम्ही कलेक्ट करायचो आणि मग ते हेल्दी आहेत हे कळल्यावरच मग जंगलामध्ये त्यांना सोडायचो. हे असे रॅम्प बनवले होते. हे आता नुकतंच बेशुद्धीतून बाहेर आलेलं हरिण आहे. मग काही टेम्परेचर वगैरे वाढलं मग सलाईन वगैरे लावायची गरज लागायची. ही छोटी पिल्लं मात्र ट्रँक्युलाइज नाही करायचो, तसंच घेऊन जायचं आम्ही. माकडं पण अशी काही वेगवेगळे अनुभव येतात. हेसे एक माकड होतं की ते खारबाव म्हणून गाव आहे ठाणे जिल्ह्यातलं. तर त्या गावामध्ये मंदिरात माकडं आली होती, 2 माकडं, आणि त्याच्यामध्ये एक ती बाई होती सखूबाई म्हणून. तर ती अशी थोडी वेडसर बाई होती, तिला ते चावायचे नाहीत, पण बाकीचं कोणी पण आलं तर त्यांना ते माकडं चावायची असं. तर मग लोकांनी आम्हाला सांगितलं या प्लीज त्या माकडांना पकडा. आणि त्या माकडांची ती नावं ठेवली होती, एकाचं नाव A1 चिक्की, दुसऱ्याचं नाव रेवण चिक्की. तर ती माकडं पण कशी एकदम अशी झाडावर उडणारी पक्षासारखी उडतात, कारण त्यांना ट्रँक्युलाइज करणं खूप अवघड असतं. मग त्यांना आधी एका ठिकाणी कुठेतरी बंदिस्त करावं लागतं. तर आम्ही मग ठरवलं तर गाभाऱ्यात करायचं, पण ते आमचं कोणाचं ऐकत नव्हते, तिचंच फक्त ऐकायचं. तर तिला म्हटलं केळं दे आणि त्याला सांग त्याला आतमध्ये यायला. मग तिने केळं दिलं, तसं ते माकड आलं आणि एक माकड आलं आणि गाभाऱ्यामध्ये आलं ते. मग त्याला आम्ही तिथून ट्रँक्युलाइज केलं. मग ट्रँक्युलाइज केलं आणि ठेवलं आम्ही आमच्या ह्याच्यात. तर म्हटलं आता दुसऱ्या माकडाला दे केळं.
तर ती घेऊन गेली केळं. ये तर यायलाच तयार नाही. तिला ते आलं म्हणजे सॉरी आतमध्येच आलं होतं, तर त्याला म्हटलं जवळ बोलव, त्याला जवळ बोलव आमच्या ट्रँक्युलाइज करण्यासाठी. तर त्यांनी बघितलं ना एका माकडाला घेऊन गेले असं बेशुद्ध करून, तर तिथूनच ते वरूनच करतं तिच्याकडे बघून असं नाही म्हणून. म्हणजे ते एक एवढं त्यांच्यातला संवाद एवढा जबरदस्त होता. आणि नंतर ती म्हणजे ती बाई थोडीशी हे होती, काय म्हणतात, थोडंसं मेंटली रिटार्डेड म्हणतात. ती बाई खूप रडायला लागली, कारण गावामध्ये तिला कोणच तिचं नव्हतं. तिला ती माकडांमध्येच ती स्वतःचं कुटुंब असल्यासारखं होतं. आणि तो मुलगा तुम्हाला दिसतोय तो असा त्याच्याकडे चेष्टेच्या नजरेने बघतोय, आणि ती बाई एवढी रडत होती. मग ते पण ह्याच्यावर पण मी माझ्या पुस्तकामध्ये प्रकरण लिहिलेलं आहे की आपल्याकडे आम्ही तिला का रडते ती, की तिला वाटलं की माझी माकडं आता घेऊन त्यांना मारलं, तिला असं वाटलं. आम्ही म्हटलं नाही बाई, हे बघ त्यांचा श्वास चालू आहे, आम्ही फक्त त्याला नेऊन जंगलामध्ये लांब सोडणार आहोत, कारण लोकांना ते चावतायत तसं. मग ते आमचं पण खूप असं मन जड झालं की किती अटॅचमेंट असू शकते प्राण्याची. आणि त्यानंतर मग आम्ही घेऊन गेलो, आणि मग तिला आता दुसरं काय देणार, मग आम्ही असे 50-100 रुपये तिच्या हातावर दिले. पण ती बाई नंतर थोड्या दिवसांनी आम्हाला कळलं ती कुठे गेली, ती कोणालाच कळलं नाही असं त्या मंदिरातून. हे एक सगळ्यात लहान माकड आपल्याकडे आलं होतं. त्यावेळेला खिशातून एक माणूस घेऊन चालला होता, बुश बेबी जातीचं, सिंगापूरला घेऊन चालला होता खिशातून. हां, हे आफ्रिकन माकड आहे, आपल्याकडे नाही सापडत आहे बुश बेबी. हे सगळ्यात लहान माकड आहे. ही रस्टी कॅट आपल्याकडे आहेत, आणि त्याचं ब्रीडिंग पण आपण आता चालू करणार आहोत. त्याचं तेव्हा पण झालं होतं, ही तेव्हाचीच पिल्ले ती. ही काही कासवं लोक घरी पाळतात, पण हे चुकीचं आहे. ती असतील तर कोणी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात द्या, कारण तिचा आपण नैसर्गिक अधिवास त्यांचा जो चेन्नई वगैरे त्या ठिकाणी आपण नेऊन त्यांना सोडतो. अशी बरीच लोक आणून देतात आमच्याकडे कासवई. उंटांचा पण मी अभ्यास केला होता. ह्या ज्या बाई दिसतात त्या व्हेटरनरी डॉक्टर आहेत, आणि गेले 25 वर्ष त्या राजस्थानमध्ये राहतात, डॉक्टर इल्से रोलेप्सन म्हणून. आणि त्यांनी जे लाल फेटेवाला माणूस दिसतोय ते रायका जमातीचे लोक आहेत. ती लोक एवढी उंटांच्या बाबतीत इतकी हुशार आहेत, म्हणजे मी स्वतः तिथे गेले होते, ते मी बघितलं की त्या अशी पायाच्या ठशावरून त्या कोणत्या उंटाचा ठसा आहे ते ओळखतात, दुधाच्या चवीवरून ते ओळखतात की हे माझ्या उंटाचं दूध आहे का, हे मी प्रत्यक्ष बघितलंय सगळं. आणि तिथे उंटांबाबतली भरपूर म्हणजे रायका आणि उंटांची खूप फरफट होत होती. तर ह्या बाई तिथे राहिल्या, जवळजवळ एक 35 वर्षास तिथे आहेत. आणि एवढं त्यांनी म्हणजे ते आपलं जसं काय भारताला आपला देशच मानल्यासारखं त्या राहिल्या. आणि त्यांनी चळवळ उभारली होती की रायका आणि उंट यांना वाचवण्याची. आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेला उंटाला राजस्थान सरकारने त्यांचा राज्य प्राणी म्हणून घोषित केलं. आणि रायकांना एक म्हणजे एक रिस्पेक्ट त्यांनी मिळवून दिला जागतिक व्यासपीठावर, जिथे म्हणजे पाळीव प्राणी पाळणाऱ्या ज्या जमाती आहेत त्यांच्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी तिथल्या रायकांना तिथे नेलं. आणि एक पद्धतीचा एक आदर जगभरात रायकांना त्यांनी मिळवून दिला. आणि त्यांनी एक कॅमल कर्मा म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे, आणि ते पुस्तक खरं तर वाचून मग मी त्यांना भेटायला गेले होते. ते फार सुंदर पुस्तक आहे. म्हणजे उंट आणि रायका यांचा संबंध जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल आणि त्या बाईंचं कार्य, तर ते पुस्तक जरूर वाचा तुम्ही. हे शहरात राहणारे काही वन्यजीव आपल्याकडे येतात कधी कधी. हे छोटे अजगर आहे, नंतर बाण आऊल आहे, घराच्या आजूबाजूला आपल्या असतात. शाळेमध्ये शिरलेला तो छोटासा सरडा आहे हिरव्या रंगाचा. नंतर पतंगाच्या महोत्सवाच्या वेळेला घारी बऱ्याच यायच्या, आता प्रमाण थोडं कमी झालं आहे पण तरी येतात. आणि खूप विचित्र तऱ्हेने त्यांचे पंख वगैरे कापलेले असतात. यावेळेला खूप कमी आल्या तशा, म्हणजे त्यावेळेला 10 वर्षापूर्वी जेवढे यायचं तेवढं प्रमाण नाही राहिले. लोकांमध्ये ती जागृती झाली आहे, पण तरी अजून थोडेफार प्रमाणात येतात तसे पक्षी. हे साप, हे काय म्हणजे बिनविषारी साप आहे, धामण जातीचा आहे. हे फुलपाखरांच्या बद्दल थोडासा स्टडी केला होता की फुलपाखरं पण मायग्रेट करतात आणि हजारो किलोमीटर मायग्रेट करतात. हे जी मोनार्क जातीची फुलपाखरं आहेत ती मेक्सिकोवरून अमेरिकेला येतात, US मध्ये, आणि US मधून परत मेक्सिकोला जातात. आणि जाताना तेच फुलपाखरू जात नाही, तर ते ब्रीडिंग करत जातात. म्हणजे त्यांची 4th जनरेशन तिथे पोचते, आणि परत जाताना त्यांना त्याच झाडावर त्याच ठिकाणी ते बसतात. म्हणजे एवढं एक प्रचंड वेगळं असं फुलपाखरांचं जीवन आहे. आपल्याकडे जे मायग्रेशन होते माथेरान टू संजय गांधी नॅशनल पार्क होतं. म्हणजे ही जी मोनार्क जातीची फुलपाखरं आहेत ती माथेरानमध्ये खूप पाऊस पडतो, तर तो अवॉइड करायला ते संजय गांधीमध्ये येतात. सिंहांचं हे तेव्हाचं ब्रीडिंग झालेलं फोटो, आणि आता 14 वर्षांनी आपल्याकडे एक पिल्लू जन्माला आले.
तेव्हा ही तेव्हाचे फोटो आणलेला आहे मी. आणि आत्ता ते खूप म्हणजे पार्कमध्ये सध्या आमच्याकडे खूप आनंदाचं वातावरण आहे असं की त्या पिल्लाला म्हणजे कुठे ठेवू आणि कुठे नको. आणि ह्याच्यात एक गोष्ट कालच घडली अशी, काल रात्री मला त्याच्यामुळे उशीर झाला की आम्ही आत्ता गुजरातवरून एक लायनची पेअर आणली आणि ते लायन आम्ही, ही सिवमीण इकडे तिचं डेन आहे आणि ते आम्ही जरा लांब अशी ठेवली होती, पण त्याच्या आवाजाने ती एवढी डिस्टर्ब झाली म्हणजे आमच्या लक्षातच आलं नाही. तर तिने काल दिवसभर पिल्लाला दूधच पाजलं नाही. तर आमच्याकडे कसं CCTVचं सगळं मॉनिटरिंग आम्ही करत असतो, आमच्या मोबाईलला माझ्या पण आत्ता पण चालू असेल की ते CCTVवर आम्ही ती काय डेनमध्ये करतोय ते बघत. तर काल माझ्या दुपारी लक्षात आलं, अरे सकाळपासून दुधाचं काही दिसलंच नाही. तरी म्हटलं अजून थोडा वाट बघूया. संध्याकाळपर्यंत बघितलं तर पिल्लू जवळ जायचं तर ती त्याला पायाने दूर लोटायची. तर म्हणजे असं एक लक्षात आलं की 13-14 तास होत आलेत, पिल्लाला दूधच मिळालं नाही. तर एक म्हणजे एवढं टेन्शनचं वातावरण आलं की रात्री 8 वाजता मग आम्ही तातडीने एक मीटिंग आमच्या ज्या सेक्शनची आम्ही बसलो आणि म्हटलं जर असं झालं तर सकाळपर्यंत पिल्लू एकदम वीक होऊन जाईल. तर 1-2 ऑप्शन आम्ही अशा वेळेला, कसं काही कळत नाही आपल्या नेमकं प्राण्याचं कशामुळे झालं आहे. आम्ही निष्कर्ष काढला ह्या सिंहांमुळे झालं आहे. जे नवीन सिंहांचं जे तिला वास येतोय किंवा त्यांचे डरकाळी येतोय त्याच्यामुळे ती एक बेचैन झाली आहे आणि तिला अस्वस्थपणा किंवा इनसिक्युरिटी आलेली आहे. तर मग आम्ही ठरवलं 1-2 पद्धतीने आपण करायचं की आत्ता ताबडतोब त्या पिंजऱ्यातले सिंह दूरच्या पिंजऱ्यामध्ये हलवायचे आणि 2 तास आपण वाट बघायची. म्हणजे 9 वाजता हे आमचं, 8 वाजता आम्ही डिसिजन घेतला. मग त्या सिंहांना हलवेपर्यंत 1 तास गेला. मग 9 वाजता आम्ही ठरवलं की अजून 2 तास आता वाट बघायची की ती पिल्लांना दूध पाजते का, पिल्लाला दूध पाजते का. आणि जर नाही पाजलं तर मग त्या पिल्लाला आपण बाहेर काढून, आमच्याकडे पावडर मिल्क असतं चांगलं, जे मांजरा म्हणजे पेटलॅक म्हणून कंपनीचं एक चांगलं स्टँडर्ड असतं, जे सगळ्या आम्ही वाघाच्या पिल्लांना किंवा बिबट्याच्या पिल्लांना आम्ही देतो. तर आपण बाहेर काढून त्याला तरी एक बाटली तरी दूध पाजायचं, म्हणजे एक रात्र तरी जाईल आणि उद्या बघू जर उद्या परत घेतलं तर तशा पद्धतीने आम्ही ते सिंह गेलं आणि तिकडचे तिच्या पिंजऱ्याच्या समोरचे सगळे लाईट ऑफ केले आणि वाट बघत आम्ही आमच्या मोबाईलला बघत बसलो. पण आमच्या नशिबाने म्हणजे 9:45 बरोबर तिने पिल्लाला जवळ घेतलं आणि 9:45 10:30 ते पिल्लू दूध पित होतं. म्हणजे दिवसभर ते जवळजवळ 14 तास ते पिल्लू उपाशी होतं. म्हणजे अशा पण म्हणजे अडचणी येत असतात, तर पण त्याच्यातनं आपण मार्ग कसा काढायचा आणि सोल्युशन ते करावं लागतं. कारण हे वन्य प्राण्यांचं ब्रीडिंग एवढं सोपं नसतं की नाहीतर समजा कोणी लक्षच दिलं नसतं, नाही पिते आहे डेनमध्ये आहे पितोय तर म्हणजे कळलंच नसतं. म्हणजे हे दूध म्हणजे ह्याचं CCTV मॉनिटरिंग वगैरे हे काळजीपूर्वक सगळं संजय गांधीमध्ये चालतं म्हणून एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या लक्षात येतात. वाघ पण आहे आपल्याकडे, ही तेव्हा आपण सोनोग्राफी करून घेतो बाहेरच्या. आम्ही हे आमचे वाकणकर माझे शिक्षक आहेत ते टीचर, तर त्यांना आम्ही बोलवतो सोनोग्राफी करायला. ह्या वाघिणीची पण आपण आणि सिंहिणीची पण सोनोग्राफी करून घेतली होती. सोनोग्राफीमध्ये एकदा कळलं की प्रेग्नंट आहे की मग आपण त्यांचं स्पेशल डाएट जो आहे प्रेग्नन्सीचा वगैरे तो चालू करतो. 3 पिल्लं वाघाची आपली गेल्या वर्षी चांगली सर्वाय व्यवस्थित झाली आणि आता हे सिंहाचं पिल्लू झाले. आता एक छोटंसं फक्त हे व्हाईट टायगरबद्दल सांगते आणि आपण प्रेझेंटेशन संपूया. त्यावेळेला आमच्याकडे व्हाईट टायगर होते, आत्ता काही व्हाईट टायगर नाही आहेत. व्हाईट टायगर म्हणजे ही वेगळी जात नाही आहे, तर 2 जर पिवळे वाघ असतील आणि एक जीन्स रेसिसिव्ह जीन्स हा प्रकार असतो, ज्यांना जेनेटिक्सचा अभ्यास थोडाफार असेल तर त्यांना माहिती असेल. ते ज्या 2 रेसिसिव्ह जीन्सवाल्या पिवळ्या वाघांचा जर संकर झाला तर व्हाईट टायगर जन्माला येतो आणि 2 व्हाईट टायगरचा संकर झाला तरी व्हाईट टायगर येतो. तर व्हाईट टायगर आता जंगलामध्ये कुठेही नाही आहेत, पण हे प्राणी संग्रहालयात कसे आले तर काही 50च्या दशकामध्ये रेवा संस्थानच्या राजांनी जंगलातल्या एका वाघिणीची शिकार केली. तेव्हा त्यांना कळलं नंतर की त्या वाघिणीची 4 पिल्लं जंगलातच आहेत. तर ती 4 पिल्लं म्हणजे ती वाघीण पांढरी वाघीण होती, तेव्हा जंगलामध्ये पांढरे वाघ होते. आणि मग ती 4 पिल्लं त्यांनी आपल्या राजवाड्यामध्ये आणून वाढवली आणि आज सगळ्या जगामध्ये जेवढे पांढरे वाघ आहेत, संपूर्ण आहेत, US ला आहेत, इकडे आहेत, तर ते सगळे त्या 4 पिल्लांचे वंशज आहेत. हां, पण त्याच्यामुळे काय झालंय की त्या 4 पिल्लांचेच वंशज वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग झालेलं आहे आणि त्या इनब्रीडिंगच्या समस्या हा एक वेगळा भाग असतो वाईल्ड लाईफमधला. तर त्या पांढऱ्या वाघांमध्ये खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना स्किन, आता हा जो पांढरा वाघ आहे तर हा का पांढरा दिसतोय तर त्याच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण नाही आहे. आपल्या कातडीमध्ये कसं आहे मेलॅनिन भरपूर आहे म्हणून आपल्या कातडीचा रंग असा आहे,
आपल्याकडच्या लोकांना आपल्या कातडीचा कॉम्प्लेक्स असतो की आमची काळी कातडी किंवा सावळी कातडी, पण ॲक्च्युली हे आपली कातडी फार चांगली आहे, कारण ह्याच्यामध्ये मेलॅनिन आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणात होतात. पण युरोपियन लोक जे पूर्ण पांढरी असतात त्यांना मेलॅनिन नसतं त्यांच्या कातडीमध्ये, तसं ह्या वाघांमध्ये मेलॅनिनचं प्रमाण नसतं, त्याच्यामुळे त्यांना कातडीचे आजार होतात. एक बाजीराव नावाचा वाघ होता, तर त्याला कातडीचा पूर्ण असा खरूज झाल्यासारखी झाली होती, मग त्याला काही औषधं फवारून आपण बरी केली. तर ही एक त्यावेळेला हे होती वाघीण, एक रेणुका नावाची वाघीण होती. तर एक दिवस मस्त मी तिथून फिरत असताना मला दिसलं की तिच्या डोळ्याखाली एक काहीतरी अशी गाठ आली आहे. म्हणजे मला पहिलं वाटलं काहीतरी कीटक अडकला असेल, म्हणून मी रोज त्या गाठीचं निरीक्षण करत होते. तर हळूहळू ती रोज बघते गाठ वाढत चालली. पण नंतर लक्षात आलं हे काय कीटक वगैरे नाही, काहीतरी गाठ आहे. मग आम्ही ठरवले गाठीचं आपण ऑपरेशन करूया. तर आम्ही आमचे सर्जरी असेल तर आमच्या वाकणकर सरांना आम्ही नेहमी बोलवतो, तर सरांना आम्ही तिथे बोलवलं आणि एकदम ब्लडलेस अशी सरांनी कॉटरी आणून सर्जरी केली. व्यवस्थित ॲनेस्थेशिया वगैरे आम्ही दिला होता. आणि नंतर जेव्हा गाठीची आपण प्रयोगशाळेत तपासणी केली तेव्हा कळलं की हा पांढऱ्या वाघांना होणारा दुर्मिळ मेलॅनोमा नावाचा कॅन्सर आहे. हां, म्हणजे नंतर कळलं की पण आम्हाला वाटलं की चल आपण ही गाठ काढलेली आहे म्हणजे कदाचित तो कॅन्सरचं मूळ आपण काढलं आहे. पण नंतर हळूहळू असं झालं की ते कॅन्सर कुठेतरी आतमध्ये पण असणार, तर तो वाढत गेला आणि नंतर त्याचा घसा सुजायला लागला. मग त्यानंतर आम्ही ठरवलं जर कॅन्सर असेल आणि कन्फर्म झाला तर आपण कॅन्सरची ट्रीटमेंट चालू करूया. मग टाटा कॅन्सरमध्ये प्राण्यांच्या कॅन्सरचा एक वेगळा विभाग आहे, तर तिथल्या आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांना, डॉक्टर चौधरी म्हणून त्यांना बोलवलं आणि किमोथेरपी त्या वाघिणीला चालू केली. आता किमोथेरपी ज्यांना कोणाला माहिती असेल की किमोथेरपी ही खूप पेनफुल इंजेक्शन असतं. शरीरात गेलं ते आतून त्या माणसाला अक्षरशः पूर्ण भाजल्यासारखं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं ते पेशी मारणारं ते असतं, त्यांना कॅन्सरच्या पेशी पण मरतात आणि त्याच्याबरोबर थोड्या चांगल्या ज्या पेशी असतात त्या पण जातात. तर त्या वाघिणीला पहिला आम्ही डोस दिला. आम्ही वाट बघत होतो, परत तो आठवड्याने रिपीट करायचा होता. आठवड्याने आम्ही दुसरा डोस दिला. थोडं वाटत होतं थोडंसं कमी झाल्यासारखं, पण काही एवढं फारसं म्हणजे असं तिच्या ह्याच्यामध्ये मला असं ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट ह्याच्यामध्ये काही दिसत नव्हते. मग तिसऱ्या वेळेला आम्ही डार्टिंगला तिच्या जवळ गेलो. मी जेव्हा पहिला तिला कारण डार्ट देऊनच ते द्यावं लागायचं, शिरेमध्ये ते इंजेक्शन होतं. तर पहिला डार्ट मारला तरी ती तशीच बसून राहिली. तर मागच्या 2 वेळेला पहिल्या डार्टमध्येच ती बेशुद्ध व्हायची. म्हटलं अरे बापरे. आता परत मग सेकंड डार्ट घेतला, दुसरा डार्ट परत मग मारला तरी पण ती बेशुद्ध झाली नाही. म्हटलं अरे डबल डोसेज शरीरात गेला तरीही अजून जागी आहे. आणि मग तिसरा डार्ट घेऊन मी जेव्हा तिच्या जवळ गेले तेव्हा मला दिसलं की ती अशी समोर 2 पाय ठेवून बसले, त्याच्यावर तिने डोकं टेकवलंय आणि तिच्या डोळ्यातून पाणी गळत होतं अक्षरशः. म्हणजे तेव्हा मला कळलं की म्हणजे तिला किती वेदना होत असतील त्या डार्टच्या किंवा कशा सगळ्या त्या कॅन्सरच्या, की एक कुठेतरी आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. हे मलाही वाटलं की आपण तिला लाईफ वाढवतोय पण त्याची क्वालिटी आपण तिची कुठेतरी डाऊन करत असावे तिच्या त्या वेदनांमुळे. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की ती आहे तशी तिला राहू दे, आपण हे किमोथेरपी तरी थोडं बंद करू. आम्ही त्यानंतर मग किमोथेरपी बंद केली आणि थोड्या दिवसातच ही रेणुका ते जग सोडून गेली. पण जाताना मला एवढंच सांगून गेली की प्राणी आणि माणूस ह्यांच्या भावना सारख्याच असतात, फक्त त्या भावना समजून घेण्यासाठी, त्यांच्या मुख्य ज्या वेदना आहेत त्या समजून घेण्यासाठी तेवढी संवेदनशीलता आपण आपल्यामध्ये आणण्याची गरज आहे. थँक्यू. डोळ्याचं ऑपरेशन तिकडे. काही प्रश्न आहेत का कोणाचे? चित्त्यांविषयी लेटेस्ट माहिती आली का? आपण जे बाहेरनं आले आफ्रिकेमधून सोडली. हो, चित्ते म्हणजे पूर्वी आपल्या भारतामध्ये खूप चित्ते होते, तुम्हाला तर माहितीच असेल. पण जी एशियाटिक चित्ता ही जमात आता फक्त मला वाटतं इराणमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके एशियाटिक चित्ते राहिलेत. आपण आणलेत ते त्याच्या जवळचा अगदी म्हणजे क्लोज भाऊबंदच आणलेला आहे. तो काय म्हणजे प्युअर एशियाटिक नसला तरी त्या एशियाटिकचा भाऊबंद आहे. आणि कुनो राष्ट्रीय उद्यान जे आहे तिथे आपण त्याला सोडलेलं आहे. आणि सुरुवातीला थोडंसं प्रॉब्लेम झाले, म्हणजे कुठल्याही गोष्टीला प्रॉब्लेम हे होणारच. नवीन जेव्हा गोष्ट येते, काही चित्त्यांच्या पिल्लांचे मृत्यू झाले, काही चित्त्यांचे मृत्यू झाले. पण आता तो प्रोजेक्ट व्यवस्थित स्टेबल झालेला आहे आणि व्यवस्थित आता त्यांची संख्या वाढते. आता हळूहळू तो प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होईल आणि तो एक चांगला म्हणजे फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. कारण त्याचं कारण असं मी सांगते की चित्ता हा माळ रानावर राहणारा प्राणी आहे आणि आपल्याकडे काय झालंय की माळ रानं ही अनुत्पादक म्हणून गणली गेली.
त्याच्यामुळे माळ रानाची सर्रास कत्तल केली गेली सगळीकडे. आता चित्ता आणला तर निदान माळ रानांचं संवर्धन होईल त्याच्यामुळे, आणि मग माळ रानांवर राहणारे जे माळढोक पक्षी आहे किंवा इतर काही बरेच पक्षी आणि प्राणी आहेत की त्यांचं संवर्धन आपोआप व्हायला एक मोठी चालना मिळेल. त्यामुळे भारताच्या संवर्धनाच्या दृष्टीने चित्ता येणं ही एक चांगली गोष्ट आहे आपल्याकडे. महात्मा सोसायटी एक गवा आला होता. हा, खूप वर्षापूर्वी. हा, हो हो हो. स्ट्रेस नाही झाला असेल. हा, गवा वगैरे हे प्राणी कसे आहे, हे एकतर त्यांना आधी लोक खूप ते हे जे रुमिनंट जे प्राणी आहेत ना ते स्ट्रेसमध्ये जातात, आणि जर धावायला लावलं त्यांना जास्त, त्यांना जर त्यांचं कसं असतं, धावण्यामुळे त्यांच्या मसल्समध्ये अंतर्गत हिमोरेजेस खूप होतात, कारण धावण्यासाठी त्यांचे मसल्स बनलेले नसतात. तर स्ट्रेस आणि ते धावण्याचा स्ट्रेस वेगळा, म्हणजे मानसिक स्ट्रेस आणि ह्याच्यामुळे मसल्समध्ये हिमोरेज होतात, आणि मग त्यांना जरी डार्टिंग केलं, ते बेशुद्ध झाले, तरी त्या इंटरनल हिमोरेजमुळे ते प्राणी जातात. खूप स्ट्रेसफुल ते असतात. म्हणजे शहरामध्ये जेव्हा तो प्राणी येतो तेव्हा एवढं सोपं नाही त्याला पकडणं किंवा या गोष्टी करणं. हा, त्याच गर्दीमुळेच ते. बरोबर. जैन गुडाल यांची भेटीबद्दल आणि त्यांच्याबद्दल थोडं 2-3 मिनिट. हा, जैन गुडाल आलं त्यावेळेला येणार हे कळलं तेव्हाच आम्ही खूप एक्सायटेड झालो होतो की जैन गुडाल सारखी व्यक्ती आपणहून, म्हणजे ज्यांना भेटण्यासाठी बरेच लोक काही मी ऐकलं होतं IFS ऑफिसर वगैरे US किंवा इंग्लंडला जातात आणि त्यांना भेटतात, पण त्या आपणहून आमच्याकडे आल्या, म्हणजे आम्हाला पण ते खूप हे मोठी गोष्ट होती. मग त्या ज्या दिवशी आल्या तिथे रेस्क्यू सेंटर आहे आमचं, त्यांना लेपर्ड बघायचे होते आमचे. मग त्या लेपर्डच्या रेस्क्यू सेंटरला आल्या. आधी एक कार्यक्रम झाला त्यांचा पार्कमध्ये, त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही नव्हतो, आम्ही रेस्क्यू सेंटरलाच आमची ड्युटी होती, तर आम्ही त्या ठिकाणीच थांबलो होतो. मग त्या आल्यानंतर आमच्याशी त्यांनी खूप छान आमच्याशी बोलल्या, आणि मग त्या प्राणी बघायला गेल्या आमचे. मग त्या पिंजऱ्यामधले प्राणी बघत होत्या, आणि मला एक त्यांचं मी बघितलं ना, त्या इतक्या एकटक त्या प्राणी बघत होत्या ना की आम्ही आजूबाजूला आहोत ह्या त्यांना पूर्ण विसर पडला होत्या. एक ब्लॅकी नावाचा लेपर्ड आहे, तो कोल्हापूरवरून ते पिल्लू गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आमच्याकडे आणले, आणि तो ब्लॅकी एकदम म्हणजे फ्रेंडली आहे आमच्याबरोबर. तो असा, तुम्ही जर परका माणूस गेला तर तो पटकन जवळ येणार नाही, पण असं आम्ही हाक मारली ब्लॅकी तर लगेच येतो. तर त्याला मी हाक मारली ब्लॅकी, तो आला, पण त्याने हाक मारली ब्लॅकी तर तो आला नाही. तर त्या तिथेच बसल्या, आणि त्याच्याकडे बघून अगदी हळू आवाज आता, मी तर बोलते तर खूप मोठ्याने बोलते त्याच्याशी, पण त्या अगदी तोंडात पुटपुटल्यासारखं त्यांच्याकडे बोलत होत्या. तर तो पाठवून लेपर्ड हळूहळू तो ब्लॅकी त्यांच्याकडे बघायला लागला, पुन्हा मागे जायचा, बघायचा. तरी त्या पूर्ण तिथेच, म्हणजे अर्धा तास. बाकीची लोक सगळी कंटाळली, त्यांना बोलवा, त्यांचा त्या जगाशी संबंधच नसल्यासारख्या, म्हणजे अक्षरशः मी बघितलं की मेडिटेशनच होतं त्यांचं त्या पद्धतीचं. त्या तिथे बसल्या. अर्ध्या तासाने तो खालून त्या ह्याच्यावर त्यांच्या जवळ आला हळूच, आणि त्यांच्याशी असं रोखून बघायला लागला, आणि त्यांनी त्याच्याकडे बघितलं ब्लॅकी. मग त्यांना बरं वाटलं की म्हणजे मला त्यांनी स्वीकारलं, हे त्यांना एक ॲश्युरन्स आल्यावर मग त्या उठल्या. आणि अर्धा तास सगळी गर्दी, सगळी चुळबुळ करते, त्यांना निरोप पाठवतायत की तिकडे या तिकडे, त्या कोणाकडे काहीही लक्ष नाही, काहीच नाही असं. म्हणजे मी ते खूप बघितलं की ते अगदी अक्षरशः एकटक म्हणजे त्या अर्धा तास त्या बघत होत्या. आणि दुसरं एक मी त्यांच्याकडून बघितलं, जवळजवळ मला वाटतं 86 वर्षाच्या असतील ना त्या, 90ला जवळजवळ टेकल्या असतील ना, पण त्या फिजिकली काय फिट आहेत. म्हणजे मला तर बाबा म्हणजे ते फार कॉम्प्लेक्स आला त्यांच्याकडे, एवढी त्या पटापट चालत होत्या आणि बघत होत्या की म्हणजे फिजिकल फिटनेस जबर. त्यांच्या मूळ कामाविषयी 2 मिनिटं फक्त सगळ्यांच्या माहितीसाठी. मूळ काम म्हणजे त्यांनी जे आफ्रिकेमध्ये चिंपांझी आहेत, तर त्या चिंपांझीना त्यांचं संवर्धन, म्हणजे तिथे त्या अभ्यास करण्यासाठी गेला. त्यांचे लुईस लुकी म्हणून त्यांचे एक काय म्हणतात गुरु होते, तर त्यांना लुईस लुकी हे अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, आणि त्यांना इंटरेस्ट काय होता त्यावेळेला की माणसाची उत्पत्ती नेमकी कोणत्या माकडापासून झाली. तर त्यांना माकडांचा अभ्यास करण्यासाठी एक डेडिकेटेड संशोधक पाहिजे होता. पण संशोधक त्यांना असा पाहिजे होता की टिपिकल संशोधक नको होता, की जे विद्यापीठात संशोधन कसं करावं हे शिकणारा संशोधक नको होता. तर पूर्ण कोऱ्या माइंडनी जाणारं कोणतरी एक पाहिजे होतं. मग त्यांना त्या जैन गुडाल त्यांना योग्य वाटलंय की त्यांना प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम, आवड होती, आणि त्यांना तिथे राहायची इच्छा होती. मग त्या जंगलामध्ये त्यावेळेला तिथे गेल्या, 25 वर्ष त्या चिंपांझींमध्ये राहिल्या. चिंपांझी त्यांना इतके म्हणजे ओळखायला लागले की अक्षरशः म्हणजे त्यांना मागे वळून एक चिंपांझी, एक उदाहरण दिले की एका चिंपांचं निरीक्षण करायला त्याच्या मागे मागे जायच्या, की नंतर त्या चिंपांझीला एवढी त्यांची सवय झाली की तो मागे वळून बघायचा की जेन येतंय का माझ्या पाठून असं.
आणि त्यानंतर त्यांच्या त्या कामामुळे चिंपांजीच्या संवर्धनाबद्दल जगभर एक जाणीव जागृती झाली. तर त्यांचं जे आत्मचरित्र इन द शॅडो ऑफ मॅन ते तुम्ही जरूर वाचा. अतिशय सुंदर आणि साध्या सरळ इंग्रजीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे ते. मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणून त्यावरती आयुष्यभर काम करणं आपल्यासारख्या मान्यवरांनी आपल्या एकूणच कार्याला प्रबोधिनीच्या वतीने सलाम देतो आणि आमचं निमंत्रण स्वीकारलं, आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दलही आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पुन्हा पुन्हा प्रबोधिनीत या, आमचा स्नेह राहील आपल्याशी आणि आम्हीही आपल्या जंगलात येऊन एकदा आपल्यासोबत तिथे गप्पा मारायला नक्कीच आम्हाला आवडेल. किंवा तासभर आम्हाला असं वाटलं की आम्ही एका पार्कातच बसलो आहोत, असा एक फील आम्हाला आला. पुन्हा एकदा धन्यवाद. आपण सामूहिक वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत.